हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आपल्या भक्ती असे वर्गामध्ये, ईशोपनिषद मंत्र क्रमांक 7 मध्ये. तर त्याच्यात सर्वांना विनंती आहे, जे कोण भक्त ऑनलाईन मध्ये आहेत त्याने आपला व्हिडिओ चालू करावा. पहिला नियम आहे आपला क्लासचा. आणि आणि उपस्थित राहिल्याबद्दल फार फार धन्यवाद. तर आज आपण मंत्र क्रमांक 7 आणि 8 चर्चा करणार आहोत. तर गेल्यास आपण 5 आणि 6 बद्दल चर्चा केली होती. तर त्याचं पुनरावलोकन थोडं करतो. की मंत्र क्रमांक 5 होता, तर त्यामध्ये विशेष करून ईशोपनिषद जो ग्रंथ आहे, हे भगवंत कशा प्रकारे एक व्यक्ती आहेत, साकार आहेत, निराकार नाहीत, भगवंताचं एक रूप आहे. आणि कशा प्रकारे मग भगवंताला शरण जायला पाहिजे किंवा भगवंता केंद्रस्थानी ठेवून कार्य केलं पाहिजे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंत्या जगत्या जगत तेन त्यक्तेन भूमिता वा करत तस्य सुद्धनं. आणि तो ईशस्तुतीचा जो मंत्र आहे, ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्ण, तो एक आहे, ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर ह्या दोन ह्याच्यावरच हा ग्रंथ जे आहे पूर्णपणे आधारित आहे. कशा प्रकारे भगवंत पूर्ण आहेत, पूर्णापासून पूर्ण येतं, आणि संपूर्ण ते पूर्णापासून जरी काही कमी झालं तरी ते पूर्णच राहतात. आणि मंत्र एक आहे की सर्व संपत्ती भगवंताची आहे, आणि म्हणून भगवंताने आपल्यासाठी जे संपत्ती राखून ठेवलेली आहे त्या संपत्तीवर आपला अधिकार गाजवला पाहिजे. आणि बाकीची संपत्ती दुसऱ्या कोणाची आहे म्हणून तिचा आपण जीवनामध्ये स्वीकार नाही केला पाहिजे. तर ही ईशावास्य भावना आहे. आणि पूर्ण मंत्रामध्ये जर प्रश्न आला की ईशावास्य भावना म्हणजे काय आहे, तर पहिल्या मंत्राचा जो अनुवाद आहे, तर तो ईशावास्य भावना आहे. आणि त्या भावनेमध्ये फक्त तत्वज्ञानच प्राप्त नाही करायचं, त्या भावनेमध्ये जीवन पण जगलं पाहिजे. तर मंत्र क्रमांक 5 मध्ये आपण चर्चा करत होतो की भगवंत विरोधाभास आहेत का. 3 प्रकारचे विरोधाभास होते. 3 प्रकारचे विरोधाभास आता सांगू शकता ऑनलाईन ऑफलाईन मध्ये कोणी. 3 प्रकारचे विरोधाभास भगवंतामध्ये. विरोधाभास आहे 3 प्रकारचे. माहित आहे काय आहे? भगवंत काय काय करतात? चालत नाही. हा. आतमध्ये आहेत. भगवंत दूर आहेत आणि निकटही आहेत. धन्यवाद मॅम. हे म्हणजे अभ्यास करत आहे तुम्ही थोडक्यात. तर त्याला कसे समजू शकतो, तर भगवंताचे 3 विरोधाभास आहेत. चालतात, चालत नाही. तर कसं समजायचं, मायावादी भगवंताला निराकार म्हणतात, साकार नाही. निराकार कधी चालत नाही, साकार चालतात. अशा प्रकारे भक्त लोक साकार म्हणतात, निराकार भगवंताला निराकार म्हणतात. भगवंत आपल्यापासून दूर आणि जवळ पण आहेत. दूर पण आहेत, जवळ पण आहेत. तर डोळ्याने आपण पाहू शकत नाही. तर दूर कसे आहेत? भगवान आपल्या भगवत धामामध्ये आहेत, गोलोक वृंदावनामध्ये आहेत भगवान श्रीकृष्ण. आणि जवळ कुठं आहेत? मनाच्या किंवा वायूच्या वेगाने भगवंत आपल्या समोर उपस्थित राहतात. भगवंतांना जर आपण बोलवलं आपण हृदयातून, तर भगवंत आपल्या समोर उपस्थित राहतात. आणि तिसरं आहे, भगवंत सर्वांच्या आत आणि बाहेर आहे. तिसरा विरोधाभास. भगवंत आत पण आहेत आणि बाहेर आहेत. आत कसे आहेत? प्रत्येक अणुमध्ये अंडा तरस्थ परमाणु चया तरस्थ ब्रह्माची सुंदर वर्णन करतात. तर आतमध्ये प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आहेत. आणि दुसरं परमात्मा रूपाने आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने. आणि येतो नरसिंह परतो नरसिंह येतो येतो आम्ही ततो नरसिंह. तुम्ही महावतार मध्ये पाहिला असेल, तर त्यामध्ये कशा प्रकारे नरसिंहदेव प्रकट झाले समोर. आणि भगवंत बाहेर आहेत, विराट रूपात प्रत्येक वस्तूच्या रूपाने बाहेर आहेत. ही प्रत्येक वस्तू पाहतो भौतिक जगामध्ये, तर प्रत्येक वस्तूच्या रूपात हे विराट रूप काय आहे? भगवंताचे वेगवेगळे अवयव आहेत संपूर्ण. झाडे, पर्वत, नद्या, फुलं, सर्व जे काय ते पाहतो आपण, ते भगवंताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. म्हणून भगवंत विराट रूपाने प्रत्येक वस्तूच्या बाहेर उपस्थित आहेत. तर विभाग 2 आहे, भगवंताला मग कोण जाणू शकत नाही. राम मंत्र क्रमांक 4 मध्ये पण आला होता विषय. तर याच्यामध्ये पुढचा भाग आहे, कशा प्रकारे भगवंताला मग कोण जाणू शकत नाही. भगवंती आहेत, आत आहेत, बाहेर आहेत, सर जवळ आहेत, लांब आहेत.
आणि चालता चालत नाही. तर मग एवढं करून पण भगवंताला कोण जाणू शकत नाही? तर मूर्ख आणि नास्तिक किती जाणू शकत नाही. हा. आणि दुसरं आहे तथाकथित विद्वान. त्यांनी डिग्र्या भरपूर प्राप्त केलेला आहे, पण जे ज्ञान जे आहे परंपरेनुसार त्यांनी स्वीकार केलेला नाही. तर हे लोक भगवंताला जाणू शकत नाहीत. विभाग तीन आहे, भगवंताला कोण जाणू शकतो? भगवंताला जाणू कोण शकतो? भक्त. कसा जाणू शकतो भक्त? भगवद्गीतेचा 4थ्या अध्यायाचा 11वा श्लोक वर्णन केलेला आहे. ये यथा महाप्रपदन्ते तांस्तव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ समासा. तर शरणागतासाठी भगवंत काय आहे? शरणागत जे भक्त आहेत त्यासाठी भगवंत जवळ आहेत, अभक्तासाठी ते दूर आहेत. विभाग चार, विरोधापासून कोणती शिकवण मिळते? विरोधाभास. चार, तीन प्रकारचे विरोधाभास आहे, माहिती आहे कुठले? भगवंत विरोधाभास आहेत. चालतात चालत नाही, जवळ आहे दूर आहेत, आत आणि बाहेर. तर हे विरोधाभास आहेत ते. तर ह्या विरोधापासून आपण काय शिकवण मिळते आपल्याला? भक्तांना भगवंतांना जाण्यासाठी आपली शक्ती सीमित आहे. आपल्या शक्तीने भगवंताला आपण समजू शकत नाही. म्हणून आपली सेवा करण्यासाठी भगवंत आरच्या वगैरेच्या रूपाने प्रकट होतात. आरच्या विग्रह आहेत माती, दगड, लाकूड. तर हे केवळ पुतळे नाहीत, तर स्वतः भगवंत म्हणतात की मी आरच्या विग्रहाच्या रूपाने उपस्थित होतो आणि ते सेवा स्वीकार करतो. तिसरा आहे भगवंत सगुण आणि निर्गुण दोन्ही आहेत. भगवंत सगुण आणि निर्गुण दोन्ही आहेत. सगुण आहेत, भगवंताकडे दिव्य गुण आहेत. निर्गुण म्हणजे भगवंताकडे भौतिक गुण नाही. भगवंत निराकार साकार दोन्ही आहेत आणि भगवान सर्व शक्तीचे भोक्ता आहेत. भोक्तावरम येते तपसा सर्व लोक महेश्वरम सुरद सर्व भूताना ज्ञात्वा शांतिमान रचते. तर पुढे आपण मंत्र 6 मध्ये चर्चा केली होती की भगवत साक्षात्काराचे 3 स्तर. 3 प्रकारचे लोक भगवंताची भक्ती प्राप्त करतात, भगवंताला प्राप्त करतात. भगवत साक्षात्कार 3 प्रकारचे लोक आहेत: कनिष्ठ अधिकारी, मध्यकारी आणि उत्तम अधिकारी. तर उपदेशामृत मध्ये आहे, हे ईशोपनिषद मध्ये आहे, भक्तिरसाम सिंधू मध्ये आहे, आणि शेवटी भगवद्गीतेमध्ये आहे. चारही ग्रंथामध्ये एक तिन्ही हे अधिकारी आहेत त्यामध्ये. तर हे मंत्र 6 मध्ये, विभाग 1 मध्ये भगवत साक्षात्कार 3 स्तर. विभाग 2 आहे आध्यात्मिक दृष्टीचे वर्धन कसे करावे. त्या ठिकाणी म्हटले की मध्यम अधिकारी किंवा उत्तम अधिकाऱ्याची पाहण्याची महाभागवताची दृष्टी काय आहे. तर मग महाभागवताची दृष्टी काय? तो सर्व ठिकाणी भगवंताला पाहतो आणि सर्व वस्तूमध्ये तो भगवंताला पाहतो. सर्व ठिकाणी भगवंत आहेत आणि सर्व वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो आणि सर्व जीवामध्ये भगवंतांना पाहतो. तर मग ह्या दृष्टिकोन जो आहे, पाहण्याची वृत्ती, आता आपल्याला पाहू शकत नाही की या खुर्चीमध्ये भगवंत आहेत, संस्कृतीमध्ये भगवंत आहेत, विजेमध्ये भगवंत आहेत. तर मग ह्या दृष्टिकोनाचं वर्धन कसं केलं पाहिजे, विकसित करायचं दृष्टिकोन पाहण्याचा. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? कोणाचा संग केला पाहिजे? कोणाचा संग करायचा त्याच्यामध्ये? तर याच्यामध्ये मंत्र क्रमांक याच्यामध्ये होता, क्रमांक 6 मध्ये कुणाला संग करायचा किंवा कुणाला संग करू नये. कुणाला संग करू नये पहिला आहे. तर नकल करणारे आहेत, परंपरेमध्ये नाही येणारे आहेत, नंतर राजकारणी आहेत, नास्तिक आहेत, त्या लोकांचा संग. तर मग कोणाला संग करायचा? दुसरं आहे आचार्य आहेत, परंपरेनुसार येणारे शास्त्र आहेत, त्यानंतर शास्त्रामध्ये श्रीमद भगवद्गीता. तर अशा प्रकारे आणि शेवटी उत्तम अधिकारी यांचा संघ करायचा. तर हे आपण गेल्यावर चर्चा केली होती. तर आज आपण मंत्र क्रमांक जो 7 आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार. तर याबद्दल कोणाला प्रश्न आहे? ज्यांना काही शंका आहेत पण ते गेल्यावर विचारू शकले नाहीत तर विचारू शकता मंत्र क्रमांक 5 आणि 6 बद्दल. तर आज आपण आता मंत्र क्रमांक हे जो 7 आहे याच्यावर चर्चा करणार आहोत. मंत्र क्रमांक 7. मंत्र क्रमांक 7. यस्मिन् सर्वाणि भूतान्यः सर्वाणि भूतान्यः विजानता आत्मैव जानता तत्र को मोह का शोक तत्को मोहकः शोकः एकत्वमनुपश्यता. एकत्वमनुपश्यता. वाचा माताजी.
यस्मिन् सर्वाणि भूतानि नाही नाही, भाषांतर वाचायचंय ज्यांच्याकडं. जो सर्व जीवांना गुणात्मक दृष्ट्या भगवंताप्रमाणेच असणारे आध्यात्मिक स्फुलिंग म्हणून पाहतो, तो सर्व वस्तूंचा खरा ज्ञाता होतो. मग त्याच्यासाठी भगवंता व चिंतन करीत असेल. या मंत्रात मंत्र क्रमांक 6 मध्ये सांगितलेल्या महाभागवताच्या भावनांचा विस्तार आहे. तर महाभागवताची भावना काय होती? सर्व जीवामध्ये भगवंताला पाहतो आणि भगवंतामध्ये सर्व जीवांना पाहतो. सर्व वस्तूमध्ये भगवंताला पाहतो आणि सर्व जीवामध्ये भगवंत. ही एकत्व दृष्टी आहे जीवांची. असं नाही की मी स्वतः भगवंत असं पाहत नाही. तो भगवंतामध्ये विलीन झालो किंवा मी भगवंत झालो. तर हे पाहण्याची एकत्व दृष्टी काय आहे? सर्व जीवामध्ये भगवंताला पाहतो आणि भगवंतामध्ये सर्व जीवांना पाहतो, अशा प्रकारे. तर महाभागवताच्या भावनाचा विस्तार केला आहे. पहिल्याच मंत्राचा जो आहे, 6व्या मंत्राचा विस्तार या ठिकाणी केलेला आहे. महाभागवताची पाहण्याची दृष्टिकोन काय आहे, तर त्याचाच विस्तार ह्याच्यामध्ये मंत्र आहे. जीवात्मा आणि भगवंत गुण आणि इच्छाने एकरूप आहेत, पण प्रमाणाने नाही. जीवात्मा आणि भगवंत, भगवंताचे काय गुण आहेत? तर शाश्वत आहेत भगवंत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहेत. तर जीवामध्ये पण तेच गुण आहेत. जीव पण शाश्वत आहे, नाश होत नाही. तर शरीराचा नाश होतो, आत्मा शाश्वत आहे, सत आहे, चेतनमय आहे, चालतो बोलतो सर्व करतो, सचित आणि आनंदमय प्राप्त करणे. भगवान पण आनंद प्राप्त करतात आणि जीवांचा पण उद्देश आहे आनंद प्राप्त करणे. तर म्हणून जीवात्मा भगवंत गुण आणि इच्छाने एकरूप आहेत. गुण आणि इच्छाने एकरूप आहेत, पण प्रमाणाने नाही. तसं समुद्राच्या पाण्याचं दिलेलं आहे. समुद्राचं पाणी आहे, कसं आहे, खारट आहे ना. आणि तेच पाणी आपण या ठिकाणी आणलं थेंब, तर त्याच्यामध्ये खारट पण आहे. पण तुम्ही म्हणाल का ते एक थेंबाला तू पण समुद्राचा आहे का? नाही, तो थेंब आहे आणि तो सागर आहे. गुणाने एक आहे पण मात्रेने वेगळा आहे. तर त्याच प्रकारे जीव आणि भगवंत जो आहेत, गुणाने एक आहेत पण मात्रेने वेगळे आहेत. भगवंत महान आहेत आणि आपण लहान आहोत. भगवंत विभू आहोत आणि आपण अणु आहोत, अशा प्रकारे. तर भगवंतामध्ये, जीवात्म्यामध्ये आणि भगवंतामध्ये हे अंतर आहे. गुण आणि इच्छाने समान आहेत, प्रमाणाने नाही. तर सूर्य आणि सूर्यप्रकाश अशा प्रकारे. पुढे यांचे विस्तारित वर्णन आहे. तर ह्या मंत्राचा आता अनुवाद आहे. जो सदैव जीवांना गुणात्मदृष्ट्या भगवंताप्रमाणे असणारे आध्यात्मिक स्फुलिंग म्हणून पाहतो. गुणात्मदृष्ट्या म्हणजे जीवामध्ये भगवंताचे गुण आहेत, पण त्या कुठल्याही जीवाचा द्वेष करत नाही तो. म्हणून भगवंताप्रमाणे आध्यात्मिक स्फुलिंग विशेष आत्मा आहे म्हणून तो पाहतो. जसं अग्नी आहे, अग्नीपासून ठिणगी असते, तर ते अग्नीपासून एक पण आहे आणि वेगळी पण आहे. अग्नी नाही, ते ठिणगी आहे. तर त्याच प्रकारे जीव जे आहेत, गुणात्मक दृष्ट्या भगवंताप्रमाणेच असणारे आध्यात्मिक स्फुलिंग आहेत, सच्चित आणि आनंदमय. जीवाचे हे आध्यात्मिक गुण आहेत. म्हणून अशा प्रकारे हा जो महाभागवत आहे, त्याची पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे. जीवामध्ये तो भगवंताचा अंश आहे आणि पण भगवंताच्या समान नाही. हे अचिंत्य भेदाभेद आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी हे जे तत्वज्ञान त्यामध्ये केलेलं की अचिंत्य भेदाभेद तत्वच हे केलेलं आहे. जीव आणि भगवंत एक पण आहेत आणि अनेक पण आहेत. जसं पहिले शंकराचार्य आले होते 1000 वर्षापूर्वी, त्यांनी सांगितले की मीच ब्रह्मा आहे, मीच भगवंत आहे. नंतर मध्वाचार्य आले 800 वर्षापूर्वी, त्यांनी सांगितले की जीव आणि भगवंत दोन आहेत. त्याचे दोन हात पाहतो आपण मध्वाचार्याचे. जीव आणि भगवंत एक नाही आहेत, वेगळं केलं. नंतर चैतन्य महाप्रभू आले, त्यांनी सांगितले की अचिंत्य भेदाभेद तत्व, जीव आणि भगवंत एक आहेत. कसे एक आहेत? गुणाने एक आहेत, पण मात्रेने ते वेगळे आहेत. भगवंता समान कार्य करू शकत नाही. आपल्याकडे पण शक्ती आहे, पण भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला साधन, आपण उचलू शकतो का 1 किलोचा दगड तरी? नाही. तर त्या प्रकारे गुणाने एक आहोत, पण कार्याने आपण भगवंताची बरोबरी करू शकत नाही. पण एवढं समजलं की हा? गुणाने एक आहोत म्हणजे कसं समजणार? गुणाने म्हणजे भगवंताचे काय गुण आहेत? भगवान शाश्वत आहेत, चेतनामय आहेत, आनंद आहेत. आनंद, भगवान नेहमी आनंद घेतात. तसं आपला पण जीवाचा स्वभाव आनंद घेण्याचा आहे. भगवंताचे गुण आपल्यामध्ये आहेत. जसं भगवंताकडे शक्ती आहे, सौंदर्य आहे, कीर्ती आहे, वैराग्य आहे. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पण 10 बंगले आहेत, 50 गाड्या आहेत, एवढं ऐश्वर्य आहे. तर मी पण मग भगवंता बरोबर आहे. पण भगवंता एवढं ऐश्वर्य नाही आपल्याकडे. भगवंताकडे सर्व ऐश्वर्य जे आहेत संपूर्ण आहे आणि आपल्याकडे फार कमी मात्रेमध्ये. भगवंताची आपण बराबरी करू शकत नाही. तर त्याच प्रकारे गुणाने भगवंता समान आहोत, पण मात्रेने भगवंताच्या बरोबर आपण नाहीये. म्हणून आपण भगवंताचे अंश आहोत, आपण भगवंत नाही. म्हणून वस्तूचा खरा ज्ञाता आहे
अशा प्रकारे जो व्यक्ती अशा प्रकारे पाहतो की जीव भगवंताचा अंश आहे, भगवंत नाहीये, तर तो वस्तूंचा खरा ज्ञाता, त्याला खरं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर हा जो कोण आहे, हा मध्यमाधिकाऱ्याची महाभागवताचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. जीव भगवंत नाहीये, तो भगवंता समान नाहीये, पण भगवंताचा अंश आहे. एक अग्नीची ठिणगी प्रमाणे आहे तो. मोहित किंवा चिंताग्रस्त होत नाही. तर अशा प्रकारे हे ज्ञान प्राप्त केल्यामुळे, जीवाने भगवंताचं ज्ञान प्राप्त केल्यामुळे तो मोहित होत नाही, भ्रमित होत नाही किंवा चिंताग्रस्त पण होत नाही की हे कशा प्रकारे भगवंत आणि जीव कशा प्रकारे वेगळे असतात, भगवंत असे कार्य करतात, जीव अशा प्रकारे कार्य करतात. तर ह्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे कुणाला, महाभागवताला. म्हणून तो भ्रमित होत नाही किंवा चिंता करत नाही. माझ्या जीवनामध्ये काय झालं, दुसऱ्या जीवनामध्ये काय होत आहे, अशा प्रकारे कुठल्या प्रकारची चिंता तो करत नाही. त्याला माहित आहे की आपण भगवंताचे अंश आहोत आणि आपलं कर्तव्य आहे भगवंताची सेवा करणे. त्याच्यामुळे तो कधीही मोहित होत नाही किंवा चिंताग्रस्त होत नाही, कारण त्याला खरं ज्ञान जे आहे प्राप्त झालेलं आहे. तर आध्यात्मिक एकता काय आहे जीवामध्ये? आध्यात्मिक एकता जीवामध्ये काय आहे? कोण पाहतो आध्यात्मिक एकता? भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये एकता, आध्यात्मिक एकता आहे. एकरूप आहोत आपण. मध्यम व उत्तम अधिकारी दुसऱ्या कोणीही जीवात्म्याच्या आध्यात्मिक स्थितीचे खरे अवलोकन करू शकत नाही. मध्यम अधिकारी व उत्तम अधिकारी शिवाय दुसरा कोणीही जीवात्म्याच्या आध्यात्मिक स्थितीचे खरे अवलोकन करू, त्याला प्राप्त करू, समजू शकत नाही. अवलोकन करण्यामध्ये समजू शकत नाही. तो उत्तम अधिकारी आणि मध्यम अधिकारी तो समजू शकतो की आध्यात्मिक दृष्टीने जीवामध्ये भगवंतामध्ये एकत्व आहे, पण भौतिक दृष्टीने काय आहे, वेगळे आहेत. भौतिक दृष्टी म्हणजे शक्तीने, जग ऐश्वर्याने आपण विभिन्न आहोत, पण आध्यात्मिक दृष्टिकोन आहेत सत चित आणि आनंदमय, आपण भगवंताच्या समान आहोत. आध्यात्मिक एकत्व काय आहे? आध्यात्मिक एकत्व काय आहे? आध्यात्मिक एकत्व, आध्यात्मिक बरोबरी काय आहे? आध्यात्मिक बरोबरी काय आहे? आध्यात्मिक बरोबरी म्हणजे काय आहे? आपल्यामध्ये भगवंतामध्ये एकत्व म्हणजे काय आहे? भक्तांना विनंती आहे, ज्यांनी चालू केलं नाही व्हिडिओ त्यांनी चालू करा, जे ऑनलाईन मध्ये आहेत. आध्यात्मिक एकत्व काय आहे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये? एकत्व म्हणजे समानता काय आहे? गुणानुदृष्ट्या जीव आणि भगवंत अभिन्न आहेत, पण प्रमाणाने नाही. अभिन्न म्हणजे एक, भिन्न म्हणजे वेगवेगळे. तर गुणात्मक, गुणाने जीव आणि भगवंत कोण आहेत? एकच आहे, सत चित आणि आनंदमय. शाश्वत आहेत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहेत. म्हणजे अभिन्न आहेत पण प्रमाणाने नाही. भगवान किती आहेत? आनंद कोटी ब्रह्मांड नायक आहे. भगवान तर सर्व जगाचे स्वामी आहेत. आपण आहोत का? आपण तुमच्या घराचा किंवा राज्याचा किंवा देशाचा स्वामी तुम्ही असता, पण भगवंत हा 7वा अध्याय. हम्म. तर अशा प्रकारे आध्यात्मिक एकत्व काय आहे? गुणात्मक जीवन भगवंत अभिन्न आहे पण प्रमाणाने नाही. तरी आपल्यामध्ये भगवंतामध्ये ही समानता आहे. महाभागवत उत्तम, कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. महाभागवत म्हणजे हा उत्तम अधिकारी आहे. तर हे महाभागवताचा दृष्टिकोनाबद्दल आपण चर्चा करतोय. तर महाभागवत काय पाहतो? शक्ती आणि शक्तिमानामध्ये अंतर बघत नाही. शक्ती कोण आहे? भगवंत शक्तिमान आहेत आणि आपण कोण आहोत? शक्ती आहोत. त्याच्यामध्ये अंतर पाहत नाही. म्हणजे जीवामध्ये आणि भगवंतामध्ये तो अंतर पाहत नाही. पण जीवाला पण असं नाही की तो भगवंत म्हणून तुझी पूजा करत नाही तो महाभारत. त्याला समजतं की भगवंत पण ह्या जीवाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. महाभागवत प्रत्येक जीवामध्ये पाहतो. 84 लाख योनीमध्ये भगवंताचं अस्तित्व पाहतो तो. तर ही महाभागवताची दृष्टिकोन आहे. तर शक्ती, आपण शक्ती आहोत, जीव शक्ती आहेत आणि शक्तिमान भगवंत आहेत. तर या दोघांमध्ये महाभागवत कुठल्या प्रकारचं अंतर फरक नाही. तो काळा आहे, गोरा आहे, दिसायला आहे किंवा स्त्री आहे, पुरुष आहे, जातीचा आहे, कुठला शिकलेला अनपढ, कुठल्या प्रकारचा आहे पाहत नाही तो. तर त्याच्यामध्ये पण तो भगवंतांना पाहतो. तो प्रत्येक वस्तूला भगवंताच्या शक्तीच्या रूपात पाहतो. प्रत्येक वस्तूला भगवंताची शक्तीच्या रूपात होतो. ही वस्तू निर्माण झालेली सर्व कशापासून निर्माण झालेली आहे?
पृथ्वी अग्नी जल वायू आकाश याच्यापासून निर्माण झालेली आहे. प्रत्येक वस्तूमध्ये ते अंश आहे. आणि त्या शक्ती कुणापासून आलेल्या आहेत? भगवंतापासून आलेल्या आहेत. भगवान म्हणतात की भूमी रापो नल वायू खम मन बुद्धी रेवच अहंकार इतनी भिन्ना प्रकारचे रक्षता. तर माझ्या ह्या 8 शक्ती ज्या आहेत, पृथ्वी अग्नी जल वायू, आकाश मन बुद्धी अहंकार, तर माझ्या शक्ती आहेत, हे माझ्यापासून अभिन्न आहेत. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून बनलेल्या आहेत. तर म्हणून भगवंतापासूनही अभिन्न आहेत. म्हणून हा महाभागत व्यक्ती जो आहे, कुठल्याही वस्तूचा किंवा कुठल्याही जीवाचा तिरस्कार करीत नाही. त्याला माहिती आहे की ह्या सर्व ज्या वस्तू आहेत भगवंतापासून आलेल्या आहेत. भगवंतनीच निर्माण केलेल्या वस्तू आहेत. संपूर्ण जे घटक आहे ते बनवण्याचे सर्व भगवंतानी निर्माण केलेले आहेत. म्हणून प्रत्येक वस्तूला भगवंताच्या शक्तीच्या रूपात पाहतो. ही भगवंताची शक्ती आहे. म्हणून त्याच्यामध्ये आध्यात्मिक एकत्व पाहतो. म्हणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक एकत्व पाहतो. कशामध्ये? जीवामध्ये आणि भगवंतामध्ये एकत्व पाहतो. कारण त्या जीवामध्ये पण भगवंताचे अंश आहेत, त्या वस्तूमध्ये पण भगवंताची शक्ती आहे. तर म्हणून तो हे आध्यात्मिक होतो. असं नाही की त्या खुर्चीची पूजा करत नाही, भगवंताचा पासून आलेले आहे म्हणून त्याची पूजा करत नाही. तो भगवंताचा अंश समजतो किंवा भगवंताची शक्ती समजतो तो, पण त्याची पूजा करत नाही. तर काय काय लोक झाडाची पूजा करतात, त्याची पूजा करतात, त्याला भगवंत मानतात अशा प्रकारे. तर ते चुकीचं आहे. किंवा आता भगवंत वराह रूपाने आले होते हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी. तर कोणी म्हणेल की दशावतारामध्ये भगवंत आहेत, आलेले आहेत. तर ठीक आहे, भगवंताचा आपण तर विशेष करून शास्त्रामध्ये वर्णन आहे की राम कृष्ण नरसिंह भगवंताची पूजा अर्चा केली पाहिजे, हे सर्व लाभ प्राप्त होतो आपल्याला. तर कुणी म्हणा अरे भगवंत वराह रूपाने आले, मग रस्त्यावर जे डुकरं फिरणारे आहेत, कोणी म्हणा त्याला पकडा त्याची पूजा करायला प्रयत्न करेल, ते चुकीचं आहे. तर भगवंत त्या प्राण्याच्या राज्यामध्ये परमाच्या रूपाने उपस्थित आहेत, पण भगवंत त्यापासून वेगळे आहेत. पूजेसाठी कोण आहेत? राम कृष्ण नरसिंह हेच अवतारची पूजा केली पाहिजे. सर्व प्राण्याची याची पूजा करू शकत नाही आपण, त्याचे अंश आहेत, त्यांची करायची बरोबर नाही. पण भगवंत कोण आहेत? परिपूर्ण आहेत. तर भगवंताची आपण आराधना केली पाहिजे आपण. तर हे समजलं पाहिजे आपल्याला. काय म्हणत तरी लोक ठीक आहे मग आपल्याकडे भगवंताची अशी मी माणसाची पूजा करतो, म्हणजे झाडाची पूजा करत, दगडाची पूजा करत, म्हणजे अशा प्रकारे पूजा करत. पण ते भगवंत त्याच्यामध्ये आहेत, पण पूजेसाठी भगवंत जे स्थान जे आहे राम कृष्ण नरसिंह जे पूर्ण अवतार आहे भगवंत, त्याची पूजा आपल्याला केली पाहिजे. तर हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे, एक आहे आणि अनेक आहेत. तर अशा प्रकारे महाभागवतची ही एकत्व दृष्टी आहे. काय आहे महाभागवताची एकत्व दृष्टी? काय आहे? तर अशा प्रकारे हे 3 कारण आहेत. शक्तीमध्ये अंतर बघत नाही, प्रत्येक वस्तू भगवंताच्या शक्तीच्या रूपात पाहतो आणि त्यांच्यामध्ये आध्यात्मिक एकत्व पाहतो. तर ही महाभागवताचा दृष्टिकोन आहे. तर आपण आज सध्या कनिष्ठ स्तरावर आहोत, ते आपण पाहत नाही आपण संपूर्ण. तर कमीत कमी मध्यम अधिकारी स्तरावर तरी येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्ताने कनिष्ठ अधिकाऱ्यापासून मध्यम अधिकाऱ्याच्या स्तरावर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मध्यम अधिकाऱ्याचं स्तर काय आहे? प्रेम मैत्री कृपा उपेक्षा करतो. प्रेम भगवंतापर्यंत करतो, मैत्री जीवावर करतो, कृपा करतो आपल्यापेक्षा कमी याच्यावर, नवीन आलेल्या लोकांवर, आणि उपेक्षा करतो जे नास्तिक लोक आहेत त्यांची उपेक्षा करतो, त्याचा संग करत नाही. तर आध्यात्मिक एकात्वाचं एक उदाहरण अग्नी आणि ठिणगी. आध्यात्मिक एकत्वाचं उदाहरण आहे ठिणगी, अग्नी आणि ठिणगी. तर आग लागते, तर आग लागल्यानंतर आपण पाहतो काय होतं अग्नीपासून? गुणाच्या दृष्टीने एकच आहेत, गुणाच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत. अग्नीमधून पण प्रकाश येतो आणि ठिणगीमधून प्रकाश येतो. किंवा अग्नीमधून पण उष्णता येते, ठिणगी पण उष्णता येते. तर तुम्ही थंडी जर लागली असेल तुम्हाला, तर तुम्ही ठिणगीवर हात भाजत असे करत नाही तुम्ही. आगीवर जातो ना आपण, माताजी कुकिंग करतात, तर ठिणगी जसं चुलीवर जर कुकिंग करत असाल तुम्ही, इथं मुंबईत तर करत नाही, पण त्या चुलीपासून ठिणगी निघायच्या ठिणगीवर तुम्ही कुकिंग होत नाही तुमचं, आगीवर कुकिंग होतं. तर आगीची शक्ती कशी असते? जास्त असते, ठिणगीची शक्ती कमी असते. तर म्हणून गुणाच्या दृष्टीने एकच आहे, अग्नी पण ठिणगीमध्ये पण अंतर आहे. दोन्ही एकच आहेत, पण उष्णता आणि प्रकाश जो अग्नीमध्ये आहे तो ठिणगीमध्ये नाही. अग्नीमध्ये जास्त उष्णता आणि प्रकाश आहे, पण ठिणगीमध्ये नाही. ठिणगीला थोडाच प्रकाश आहे आणि थोडीच उष्णता आहे, पण अग्नीमध्ये. ही उपमा दिलेली आहे की जीव आणि भगवंतामध्ये काय अंतर आहे. तर हे अग्नी आणि ठिणगीची उपमा दिलेली आहे, उदाहरण दिलेलं आहे. परंतु उष्णता प्रकाश यांच्याशिवाय अग्नी शब्दाला काहीच अर्थ नाही. म्हणाल ठीक आहे, तुम्ही अग्नी पेटलेली आहे, पण त्यातून उष्णता पण निघत नाही आणि प्रकाश पण निघत नाही, त्याला अर्थ नाही आहे की नाही? म्हणून हे
उष्णता आणि ठिणगी पण फार आवश्यक आहे. उष्णता आणि प्रकाश पण आवश्यक आहे. आता एक ठिणगी पण काय देते, थोडा उष्णता आणि थोडा प्रकाश देते, पण भगवंता समान देत नाही. म्हणून जर उष्णता आणि प्रकाश निघाला नाही तर त्या अग्नीला काही अर्थ नाही. तर मग आपण ठीक आहे, भगवंतच आहे ठीक आहे, पण जीवात्मा नाही. तर मग भगवंताला पण समजण्यासाठी योग्य मार्ग नाही. तर जीवाद्वारेच भगवंताला समजू शकतो. तर अशा प्रकारे जीव पण महत्वपूर्ण आहेत, आणि भगवंताचं स्थान काय आहे आणि जीवाचं स्थान काय आहे. त्याच्याकडे अग्नी आणि ठिणगी, उष्णता आणि प्रकाश यांचं हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. समजलं हे? आणखी आणि ठिणगीचं उदाहरण प्रकाश. तर जीव कशाप्रमाणे आहे, ठिणगीप्रमाणे आहेत, आणि भगवंत अग्नीप्रमाणे आहे. म्हणून नेहमी आपण अग्नीच राहायचं, भगवंताशी संबंधित राहायचं. म्हणून विश्लेषणात्मक दृष्टीने उष्णता प्रकाश व अग्नी सर्व एकच आहे. ते विश्लेषण केलं, उष्णता प्रकाश अग्नी सर्व एकच आहेत पाहिलं तर. पण त्याच्यामध्ये जे प्रकाश आणि उष्णतेचं जे प्रमाण आहे कमी आहे अशा प्रकारे. तर हे अचिंत भेदाभेद, एक आणि अनेक. दुसरं उदाहरण, पहिलं अग्नी आणि ठिणगीचं दिसले, दुसरं समुद्र आणि त्याचा थेंब. मी पहिलेच उदाहरण देत होतो. समुद्र कसा आहे, खारट आहे. एक थेंब जर घेतला ते पण खारटच आहे. पण नंतर तुम्ही म्हणाल की मी एक ग्लासभर पाणी आणतो आणि हा समुद्र आहे, तर तो समुद्र नाहीये. त्या समुद्राचा एक अंश छोटासा पात्र आहे अशा प्रकारे, तर एक थेंब आहे अशा प्रकारे. एका थेंबातील मिठाची तुलना संपूर्ण सागरातील मिठाबरोबर करता येणार नाही. तर समुद्रातलं पाणी जर घेतलं 50-100 लिटर, तुम्ही जर त्याला आठवलं तर त्याचं मीठ बनू शकते. पण एक थेंबाला जर तुम्ही केलं तर काहीच मिळणार नाही त्याच्यापासून. तर याची बरोबरी पिठाची तुलना संपूर्ण सागरातील मिठाबरोबर करता येणार नाही. ते महान आहेत आणि थेंब जे आहे लहान आहे. परंतु थेंबातील मीठ सागरातील मीठ रासायनिकदृष्ट्या एकच आहे. दोघांमध्ये एकच चव आहे, खारट आहे. तसं जीवामध्ये पण भगवंतामध्ये तेच भगवंत गुण आहेत. पण भगवंत मात्रेने महान आहेत, जीव मात्रेने छोटा आहे. आपण भगवंत कधीही बनवू शकत नाही. तर तिसरा आहे परिवार आणि राष्ट्राचा उद्देश. तिसरा आहे परिवार आणि राष्ट्राचा उद्देश. पहिला उदाहरण होतं की अग्नी आणि ठिणगी, आध्यात्मिक एकत्वाचे उदाहरण पाहतोय की जीव आणि भगवंत कशा प्रकारे आध्यात्मिक दृष्टीने एक आहेत. पहिला आहे अग्नी आणि ठिणगी, दुसरं समुद्र आणि थेंब, आणि तिसरा आहे परिवार आणि राष्ट्राचा उद्देश. परिवार आणि राष्ट्राचा उद्देश. तर आता आपल्याला हे ईशोपनिषद ग्रंथच आहे, पहिला जो मंत्र आहे ईशावासी निधन सर्व, त्या तिकडे घेऊन जातो आपल्याला, की कुटुंबातील सर्व सदस्य हित एकाच गोष्टीच आहे, तसेच भगवंत व जीवाचे हित एकच आहे. कुटुंबातील सर्व सदस्याचे हित कशामध्ये आहे, तसेच भगवंत व जीवाचे हित एकच आहे. कुटुंबातील सर्व जे सदस्य आहेत, पुत्र पुत्री जे काय आहेत परिवार, ते कशा प्रकारे आनंदित होऊ शकतात, त्यांना आनंद होण्यासाठी काय करायला पाहिजे. कुटुंबातील सदस्यांनी वडिलाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे ना. वडिलाच्या आज्ञेचं पालन केले तर सर्व सुखी होतील. वडिलाच्या आज्ञेचं पालन नाही केलं तर काय होतील, दुखी होतील संपूर्ण. तर त्याच प्रकारे भगवंत व जीवाचे हित एकच आहे. तसं परिवार आणि राष्ट्राचा उद्देश एकच आहे. कुटुंबात सर्व सदस्य हित कशामध्ये आहे, आपल्या पितेच्या आज्ञे पालन केलं तर. राष्ट्राचा उद्देश काय आहे, जे तुमचं मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, तर तुम्ही संतुष्ट होऊ शकता. त्यांच्या आज्ञेचं पालन नाही केलं तर तुम्ही दुःखी होऊ शकता. त्याच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, नियमाचं पालन केलं पाहिजे. तसेच भगवंत व जीवाचे हित एकच आहेत. राष्ट्रातील नागरिक वेगळे असतील तरी त्यांचे राष्ट्रीय उद्देश एकच आहेत. महाराष्ट्र जे राष्ट्र आहे त्यामध्ये नागरिक वेगवेगळे आहेत. मराठी, कन्नड, तेलुगू, तामिळ, बंगाली सर्व सर्व असतील तरी त्यांचे राष्ट्रीय उद्देश काय आहे, एकच आहे. ते म्हणजे महाराष्ट्र राज्य आहेत, त्यांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, नियमानुसार चाललं पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांना लाभ होऊ शकतो. तर राष्ट्राच्या हिताचं जर त्यांनी पालन केलं नाही, आदेशाचं पालन नाही केलं, नियम पालन केलं नाही, तर त्यांना काय होते, जेल होऊ शकते, कारागार होऊ शकते. तर त्याच प्रकारे परिवाराचं हित कशामध्ये आहे, की त्याच्या आज्ञेचं पालन करणे. राष्ट्राचं हित कशामध्ये आहे, राष्ट्राच्या आदेशाचं पालन करणे. तर पुढे आहे तसेच सर्व जीव भगवंताचे अंश झाल्याने परम
एकच परमपरिवाराचे अंश आहेत. तर सर्व जीव कोण आहेत? तर या ठिकाणी तर आपले छोटे छोटे परिवार बनलेले आहेत, जात बनलेले आहे, पात बनलेले, राष्ट्र बनलेले आहेत. पण भगवान सर्व जीवांचे परमपिता आहेत, भगवान श्रीकृष्ण. म्हणून भगवत म्हणतात गीतेमध्ये, अहम बीज प्रदा पिता. सर्व जीवाचा पिता आहे मी. तर मग आपण सर्व जीवाचे पिता भगवंत आहेत. तर मग आपण काय आलो? भगवंताच्या परिवाराचे अंश झालो आपण. आपण वसुदैव कुटुंब आहेत, भगवंताचे अंश आहोत आपण. जर आपले पिता, आपल्या पिताचे पिता ब्रह्माजी, ब्रह्माजीचे पिता गर्भोदय विष्णू, गर्भोदय विष्णू भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आपले पिता भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आपल्याला जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर काय करावं? आपल्या पिता या दिशेचं पालन करावं लागलं. तर म्हणून आपण सर्व भगवंताचे अंश आहोत आणि अंशाचं कर्तव्य आहे आपले पिता जे आहेत त्यांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. तर म्हणून पुढे वर्णन आहे की भगवद्गीता 7वा अध्याय 5व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की विश्वातील सर्व जीव 84 लाख योनी आहेत. पक्षी, सरीसर्प, जलचर, वृक्ष वगैरे भगवंताची तटस्थशक्ती आहेत. म्हणून सर्वांचा उद्देश एकच असला पाहिजे. संपूर्ण हे जीव जे आहे संपूर्ण तटस्थशक्तीमध्ये आहे. भगवंताच्या 3 शक्ती कुठल्या आहेत? अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ. अंतरंगामध्ये भगवंत आहे, त्याचं धाम येत आहे. बहिरंगा म्हणजे भौतिक जगत आहे आणि तटस्थामध्ये संपूर्ण हे जीव येतात. तर म्हणून सर्वांचा उद्देश, पक्षी, सरीसर्प, जलचर सर्वांचे तटस्थ शक्ती आहे, सर्वांचा उद्देश एकच असला पाहिजे. असं वर्णन येतं की फॅमिली प्रेज टुगेदर, स्टेज टुगेदर. सर्व परिवारातले सदस्य जर सकाळी उठून भगवंताची प्रार्थना केली, देवीची नाही भगवंताची, तर काय करतील? सर्व परिवारामध्ये शांती निर्माण राहील. सर्वांचा उद्देश एकच आहे. दुसरं उदाहरण जे होतं की तुमचा तलाव आहे, त्या तलावामध्ये वेगळे दगड टाकत होते. पिता वेगळा दगड टाकतो, माता दगड टाकते, ती बहीण वेगळी टाकतो, भाऊ वेगळा टाकतो. तर काय होतं त्याच्यामध्ये? अनेक प्रकारचे तणाव निर्माण होतात. तर सर्वांनी जे काही ठिकाणी जर दगड टाकलाय कधी कुठल्याकडे तणाव निर्माण होणार नाही. तर समाजामध्ये सर्व संघर्षाचं कारण काय आहे? प्रत्येक म्हणतो की माझाच मीच हा धर्म श्रेष्ठ आहे, हा श्रेष्ठ आहे, ते श्रेष्ठ आहे. भगवंताला विसरले. पण खरा धर्म काय आहे? भगवंताच्या आदेशाचं पालन करणे. ते विसरलेले आहे. तो म्हणतो की मलाच संतोष व्हायचे अशा प्रकारे. प्रत्येक जण म्हणतो की माझ्यासारखंच व्हायला पाहिजे, मी जे करेल तेच झालं पाहिजे, जीवनावर काही संतोष निर्माण होईल अशा प्रकारे. पण त्यासाठी जे आपले परमपिता जे आहे भगवंत, त्यांच्या आदेशाचं पालन आपल्याला केलं पाहिजे. म्हणून सर्वांचा उद्देश एकच असला पाहिजे. तर आपण जीवनामध्ये शांती प्राप्त करू शकतो. मग ते जीवनामध्ये कधी शांती प्राप्त होणार नाही. हा? सरपटणारे प्राणी, सरपटणारे असतात ना, पाल, सरडा, साप, सरीसर्प. तर हे गीतेच्या 7व्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. भगवंत म्हणतात की ममे वंशे जीवलोके जीवभूत सनातन मनसष्ट आणि इंद्रियाने प्रकृती स्थानी. तर सर्व जीव माझे अंश आहेत. पण कठीण हे दुःख का भोगतायत? भगवंत कधी दुःख भोगत नाही आणि भगवंतांना पण आवडत नाही जीव दुःख भोगत असेल. काय करतात? मन आणि इंद्रियाचे कठीण संघर्ष करतात. मनाद्वारे इच्छा करतायत, इंद्रियाद्वारे भोगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे कठीण संघर्ष ते करतात. पण सुखी होण्यासाठी त्यांनी भगवंताला जर शरण आले तर ते जीवनामध्ये सुखी होऊ शकतात. तर हे तिसऱ्या याच्यामध्ये पाहिलं की आध्यात्मिक एकत्वाचे उदाहरण पाहिले आपण की अग्नी आणि ठिणगी, समुद्र आणि परिवार आणि राष्ट्राचा उद्देश. आता चौथा आहे प्रमाणाने जीव भगवंता समान का नाही? समान का नाहीत पाहिजे, तर नाही आहेत म्हणलेलं आहे. आहेत काढून टाका, आहे काढून टाकायचं, फक्त नाही तर पाहिजे अशा प्रकारे. प्रमाणाने जीव भगवंता समान का नाही? तर भगवंत महान आहेत. तुम्हाला मी का भगवंत करोडपती आहेत, तर मी का करोडपती नाही? का नाहीत? मी का करोडपती नाही? आता समुद्राचं पाणी अथांग आहे, थेंब आहे, तर ते थेंब का समुद्र बनवू शकत नाही अशा प्रकारे. तर जीव प्रमाणाने भगवंता समान का नाहीत? तर जीव परमपुराचे अंश आहेत, अंश कधीही पूर्ण होऊ शकत नाही. ममे वंशी जीवलोके जीव सनातन. जीव भगवंताचे अंश आहेत, अंश कधीही पूर्ण होऊ शकत नाही. पुत्र नेहमी पुत्रच राहील, पुत्र कधी पित्याची बरोबरी करू शकत नाही. तर कोणी म्हणेल की मला पण पितामध्ये विलीन व्हायचं आहे, मुक्ती, तर ते चुकीचा मार्ग आहे. कोणी म्हणाल की पुत्र मला पित्यामध्ये विलीन व्हायचं, मला पिता बनायचं आहे, तर पित्याचं स्थान वेगळं आहे आणि पुत्राचं स्थान वेगळं आहे. जर भगवंत आपले पिता आहेत आणि आपण त्याचे पुत्र आहोत, पुत्राचं कर्तव्य आहे आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन करणे.
म्हणून अंश कधीही पूर्ण होऊ शकत नाही. कसं ठिणगी आणि प्रकाश कधी अग्नी बनवू शकत नाही. त्याच समुद्राचा पाण्याचा थेंब कधी समुद्र बनवू शकत नाही. गुणधर्म त्याच्यामध्ये पण तो भगवंता समान होऊ शकत. त्याप्रमाणे जीव कधीही भगवंत बनवू शकत नाही. तर हे प्रमाणाने जीव भगवंता समान का नाही? तर अंश आहोत आणि अंश कधीही पूर्ण होऊ शकत नाही. जीव आणि अंश कधी नाही. तेच एकच आहे. ममे अंशी जीव. जीव जीव परमपूर्णाचे अंश आहे हा, आणि अंश कधी पूर्ण होऊ शकत. आपण भगवंताचे अंश आहे माताजी. जसं समुद्राचं पाणी थेंब तर आहे ना. तर समुद्राच्या त्या थेंबाला म्हणलं की तुम्ही समुद्र आहे. समुद्र आहे का नाही? समुद्राचे गुण त्याच्यामध्ये आहे. पण तो जो थेंब जो आहे त्या समुद्रामध्ये गेला तर तो समुद्र बनू शकतो तो. तर त्या प्रकारे जीव भगवंताचा अंश आहे. तर तो अंश आहे. पूर्णाची कधी बरोबरी करू शकणार नाही. तो म्हणणार नाही की मी पण भगवान झालो आता. अशा प्रकारे भगवंताचा अंश आहे म्हणजे मी पण भगवान झालो. भगवान बनू शकू का? नाही. अंश तो अंशच राहणार आपण. पण अंश कधी पूर्ण होईल? पूर्णाच्या सेवेत लागेल त्यावेळेस. समुद्राचं थेंब समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळेल तर त्यावेळेस समुद्र बनेल ते. तर त्या प्रकारे आपण अंश भगवंताचे. अंश कधी पूर्ण होऊ शकत नाही. तर पुढे वर्णन आहे की अंश कधी पूर्ण होईल? त्यावेळेस तो पूर्णाच्या सेवेमध्ये लागेल. पूर्ण कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णासे पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्य. पूर्ण भगवंत पूर्ण आहेत. पण पूर्णाच्या सेवेत लागेल तर पूर्ण होईल. जसा स्क्रू आहे, मशीनचा स्क्रू पुढे उदाहरण येणार आहे. तो स्क्रू आहे. स्क्रू जर त्या मशीन पासून बाहेर काढला, स्क्रूचा भागच आहे तो, तर बाहेर काढला तर त्या स्क्रूला काही आहे का? मूल्य आहे? काही काहीच मूल्य नाही. पण तो स्क्रू जर नटबोल्ट आहे त्या मशीनला जर लावला तर त्या स्क्रूला मूल्य आहे. मूल्य आहे ना. बाहेर जायला त्याचा एक 10 रुपये पण येणार त्याला विकण्यासाठी. जर जीवाला बाहेर जीवाला काही मूल्य नाही, पण तो भगवंताच्या सेवेत लावतो, परमपुरुषाच्या सेवेत लावतो, तर त्याचं मूल्य वाढतं. अशा प्रकारे त्यावेळेस तो पूर्ण होऊ शकतो. नाहीतर तो अपूर्णच राहणार. भगवंताच्या पूर्णाच्या सेवेत लागल्याने तो पूर्ण होईल. अपूर्णाच्या सेवेत लागल्याने तो अपूर्णच राहील शेवटी. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? भगवंताच्या सेवेत लागणं हे आपलं कर्तव्य आहे. तरच तो पूर्ण होईल. समजलं मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? पूर्ण भगवंताच्या ज्ञात गुणापैकी जवळजवळ 80% गुण जीवात्म्यात असतात. भगवंताचे 64 गुण आहेत आणि जीवामध्ये किती आहेत? फक्त 55 गुण आहेत. ब्रह्माजी पण जीवतत्व आहेत. ब्रह्माजी पण जीवतत्व आहेत. विष्णू 40-64 गुण आहेत त्याच्याकडे. बघा विष्णूकडे 60 गुण आहेत आणि ब्रह्माजीकडे पण 55 गुण आहेत. ब्रह्माजी पण जीवतत्व आहे, पण ब्रह्माजीला पण काय आहे? मृत्यू आहे. अशा प्रकारे एकत्वाची परिपूर्ण केव्हा होणार? जीव अंश आहे. भगवंताबरोबर एक कधी होणार? तो परिपूर्ण कधी होईल? दोघं जीव आणि भगवंत एकत्वाची परिपूर्ण कधी होतील? तर मी माता ते सांगतो की जीव भगवंत सेवा ज्यावेळेस करतो त्यावेळेस पूर्ण होतो. जेव्हा आपल्या कर्मफळाचे उपयोग केवळ भगवंताच्या हितासाठी होतील तेव्हा. कर्मफळ म्हणजे कार्य करतो. कर्माने वाधिकारचे महाफलेशी पदाचे म्हणजे आपण कर्म करतो. त्या कर्माद्वारे प्रत्येक कर्माचं जे फळ आहे भगवंताला अर्पण केलं पाहिजे. म्हणजे भक्ती केली पाहिजे. यत करोशे दशनाशे यजोशे ददाशे यत तपशे कोणते तत्पुरुषोमदर्पणा. जे जे काय करतो, जे जे काय खातो, ज्ञान घेतोय, पैसा कमवतोय, सर्व करतोय, भगवंताच्या प्रीत्यर्थ ते कार्य केलं पाहिजे. प्रत्येक कर्मफळाचा उपयोग भगवंताच्या हितासाठी केला पाहिजे. या कर्मफळाने भगवंताची सेवा करणार म्हणजे भक्ती करणार. तर तेव्हा तो एकत्व प्राप्त करू शकतो. भगवंत सर्वाचे पालक आहेत. जीवांच्या स्नेहातून भगवंत आनंद मिळवतात. भगवंत सर्वाचे पालन करणारे भगवंत आहेत. पालन करणारे, रक्षण करणारे, सर्व सर्व करणारे भगवंत आहेत. भरता भोगता महेश्वर भगवंताचं नाव आहे. भरता म्हणजे पालन करतात, रक्षण करतात, सर्व काही प्रदान करतात. भगवंतच पालन करणारे आहेत. सर्व काही संपत्ती भगवंताने दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे भगवंतानी. सर्व काही भगवंताने दिलेलं आहे. आपलं काही संपत्ती नाही. ईशावास्यमिदं सर्व. सर्व संपत्ती भगवंताची आहे. आपण म्हणतो सर्व सबभूमी गोपाळची म्हणतो, पण भगवंताला काही अर्पण करत नाही. आहे की नाही? भगवंताला म्हणतो भगवंता सर्व तुझं काही आहे, सर्व तूच अर्पण कर. पण ज्यावेळेस वेळ येते भक्त लोक म्हणतात काहीतरी जन्माष्टमी आलेली आहे, हे आलेले तुम्ही द्या. नाही नाही आमच्याकडे वेळ नाही, तो पैसा नाही, अशा प्रकारे घ्या. आणि आता दुकान घर सर्व सर्व भगवंताचं आहे.
पण ज्यावेळेस भगवंता भक्त येतात मागण्या, ठीक आहे भगवंताच ते भगवंताला द्या. नाही नाही, तर हे आमचं आहे सर अशा प्रकारे असं बोलतात. व्यक्तिशः कार्य असं करू शकत नाही. तर अशा प्रकारे भगवान सर्वांचे पालक आहेत. तर जीव ज्यावेळेस भगवंताला सर्व काही अर्पण करतो, जसं मी गेल्याच उदाहरण देत होतो की लहान मुलगा वडिलाच्या खिशातून पैसे चोरतो. सर्व आहे ना, आपल्याला सर्वांनी चोरले असतात. चोरतो आणि काय करतो, चॉकलेट खरेदी करतो आणि वडिलाला चॉकलेट आणून देतो एक. तर वडिलाला माहिती आहे, माझे पैसे चोरलेले आहेत, त्यांनी चॉकलेट आणून दिलेलं आहे. वडिलाला फार आनंद होतो त्यामध्ये. एवढी चॉकलेट खात चॉकलेट खात त्याला आनंद नाहीये. त्याच्याकडे तर हजारो चॉकलेट ठेवू शकतो तो, एवढा पैसा त्याच्याकडे. पण पुत्र प्रेमाने त्याला प्रदान करतोय, तर पिता काय करतोय, त्याचा स्वीकार करतो आणि त्याच्यामध्ये त्याला आनंद होतो. तर त्याच प्रकारे भगवान आनंद कोटी ब्रह्मांड नाही काय आपले 56 भोग, तुमच्या घराची सौंदर्याची आल्टरची, भगवंता फुलाची शर्टाची काय आवश्यकता नाही भगवंताला. पण भगवान म्हणतात की सर्व संपत्ती माझीच आहे, घेतलेली आहे मी, चोरलेली आहे, तर त्यात काही अंश जो आहे मला प्रदान करतोय. म्हणून भगवंत त्याला प्रेम निर्माण होतो त्या जीवावर अशा प्रकारे. आणि मग भगवंताला पण आनंद प्राप्त होतो आणि जीवाला पण आनंद प्राप्त होतो. जीवाला आनंद प्राप्त होतो की भगवंताला अर्पण केलंय त्यांनी काहीतरी, आणि भगवंताला आनंद प्राप्त होतो की ते जीवाने भगवंताची संपत्ती भगवंताला परत अर्पण केली. गंगेचं पाणी गंगेला अर्पण करे, तेच कार्य आहे आपलं, बाकी काही कार्य नाही. बुद्धी ज्ञान शक्ती संपत्ती सर्व काही भगवंतापासून आलेलं आहे. म्हणजे भक्ती म्हणजे काय आहे, तेच आपल्याला मिळालेलं आहे, ते भगवंताला अर्पण करतोय आपण अशा प्रकारे. ते म्हणजे भक्ती आहे. तर अशा प्रकारे भगवंताला आनंद प्राप्त आहे. काय प्रश्न आहे कोणाला ऑनलाईन मध्ये? सर्वांनी व्हिडिओ चालू ठेवले आहेत, प्रश्न असा विचारू शकता काही. तर उदाहरण दिलेलं आहे परत. पिता मुलाला जन्म देतो आणि त्याचे पालन करून आनंद भोगतो. तर भागवत मध्ये तिसऱ्या स्कंदामध्ये पाहतो की ब्रह्माजी आणि स्वयंभूचं वर्णन येत होतं. तर पिता मुलाला जन्म देतो आणि त्यांचे पालन करून आनंद भोगतो. पिता मुलाला जन्म देतो, कशासाठी देतो? त्याला आनंद होतोय म्हणून जन्म देतोय, आणि त्याचं पालन करतो आणखी त्याला आनंद प्राप्त होतो. जर पित्याला मुलाला जन्म देण्यामध्ये पालन करण्यामध्ये आनंद मिळत नसेल तर कधी प्राप्तच करणार नाही त्याची. पण त्याला आनंद मिळतो. त्याच प्रकारे भगवंताला पण ह्या जीवाला उत्पत्ती करण्यासाठी आनंद प्राप्त होतो आणि त्याचे पालन करतो. पण पुढे वर्णन आहे, मुले जर वडिलांची आज्ञा पाळत असतील तर एकाच उद्याने घरातील कारभार सुरळीत चालतो, अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण होते. जे दिन ग्रह भजन देखील ग्रह ते गोलक आहे. तर मुलाने जर वडिलांची आज्ञा पालन केली तर काय होईल, सर्व घर वैकुंठ करू शकतात, सर्व आनंदी होऊ शकतात. तर मुला जर नालायक निघाला, वडिलांची आज्ञा पालन केली नाही, तर काय होईल, घरामध्ये शांती राहील का? नाही राहणार. मुलाने काय केलं पाहिजे, पित्याचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलंय. मला जन्म दिलाय, तुमचं पालन केलंय, सर्व काही केलंय, प्यायला दिले, सर्व काही कार्य केले, शिक्षण दिले, सर्व केलंय. पण त्याच्यानंतर पुत्राचं कर्तव्य आहे. त्याची पण इच्छा असते की मी एवढं त्यांना हे केलेलं, सांभाळलेलं आहे, हे केलेलं आहे, खर्च केलेला आहे, शिकवलेला आहे, सर्व केलेलं आहे. पण त्यांनी काय केलं पाहिजे, भविष्यात माझी सेवा केली पाहिजे त्यांनी, आहे की नाही? हा, भूतावर नंतर जाऊन ब्रह्मचारी म्हणा काही गोष्टी केली आहे, भगवंत सेवा करतोय. पण पुत्र अशा प्रकारे स्वतंत्र झाला आणि मग पिते सेवाच करत नाही, वेगळंच काय तर राहतो आणि मग पिते सेवा करत नाही, पित्याला आनंद होणारच त्यामध्ये आणि पुत्र पण आनंद होणार. त्या पुत्राने पितेची सेवा केली पाहिजे अशा प्रकारे. तर हे हिशोबनिशय सांगितलं की आपले पिता कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांची सेवा करणे म्हणजे काय केलं पाहिजे, आपल्याला भक्ती केली पाहिजे. तर अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण होते, घरातील वातावरण कारभार सुरळीत चालू शकतो. म्हणून फॅमिली प्रेस टुगेदर स्टेज टुगेदर, सर्व प्रार्थना करतात, एकत्र राहू शकतात. पण कलियुगामध्ये कुठलाही परिवार एकत्र राहत नाही, कारण का, सर्वांचा उद्देश वेगवेगळा आहे. प्रत्येकाने याच्यावर हात ठेवलाय, तुम्ही त्याच्यावर हात ठेवलाय, प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. प्रत्येकाला वाटतं की मी कसा आनंद भोगायचा आहे, भगवंत नाही. तर सर्वांचा उद्देश जर भगवंत असतील, केंद्र भगवंत असतील, जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. भगवंत केंद्र नसतील तर आनंद प्राप्त होणार नाही. अगदी हेच वातावरण भगवंताच्या परिपूर्ण परिवाराच्या दिव्यरीत आयोजित केलेले आहे. हेच वातावरण, परिवाराचं उदाहरण दिलं आपण फक्त. पुत्राने पित्याची आज सेवा केली पाहिजे. तर त्याच प्रकारे भगवंताच्या परिपूर्ण परिवाराचे आपण सदस्य आहोत, पुत्र आहोत. आणि आपले पिता कोण आहेत, भगवंत आहेत. भगवंताची सेवा केली पाहिजे, म्हणजे भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि भगवंताच्या आदेशानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. तर जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. तर हे आपण पाहत होतो की कशा प्रकारे परमानंद जीव भगवंताच मान
काळ होऊ शकत नाहीत चौथ्या याच्यामध्ये. आणि नंतर पाचवं होतं एकत्वाची परिपूर्णता कधी होईल, तर ज्यावेळेस आपण कर्मफळाचं त्यांना अर्पण करू आणि भगवान सर्वांचे पालक आहेत आणि त्यांची सेवा करू, त्यावेळेस आपल्याला पूर्ण होऊ शकतो. एकत्व प्राप्तीचे लाभ. तर एकत्व प्राप्ती कसे होईल? भगवंताची सेवा केल्याने आपण एकत्व प्राप्ती होईल. तर एकत्व प्राप्त झाल्यानंतर लाभ काय होईल? तर कोणी म्हणाला मी भगवंताची भक्ती केलो, सर्व कर्म भगवंताला अर्पण केलो, उद्देश सर्वांचा एका एक परिवाराचा, त्याने आपल्याला लाभ काय प्राप्त होतील? काय लाभ होईल जीवनामध्ये प्राप्त होईल? तर लाभ आहेत, आनंद मिळेल जीवनामध्ये, आपण आनंदी होऊ नेहमी. आनंदमय घासात सर्व जीवाचा उद्देश आहे आनंद मिळणे, कुणालाही दुःख नको आहे. एकत्व प्राप्तीची भगवंताची भक्ती केली, आपण सर्व कर्मफळ भगवंताला अर्पण केलं, तर आपला आनंद मिळेल. आध्यात्मिक जीवात्मे शाश्वत आनंदासाठी उपभोगण्यासाठी आहेत आनंदमय ध्यासात. सर्व जीवाचा उद्देश आहे आनंद प्राप्त करणे जीवनामध्ये. आणि भगवान पण तेच गुण आहे भगवंताचे, सच्चित आणि आनंदमय, सच्चित आनंद विग्रह. तर म्हणून भगवंत आनंद घेतात, मग तेच गुण आपल्यामध्ये आहेत. तर आपण पण म्हणतो की मला पण आनंद भोगायचा आहे. तर आनंद मिळेल तुम्हाला आध्यात्मिक जीवातून शाश्वत आनंद होण्यासाठी आहे. वेदा सूत्रामध्ये म्हणलेला आहे 1:1:12 आनंदमय ध्यासा. आनंदमय अभ्यासात जीवनाचा उद्देश आहे म्हणून जीवनाचे की जीवनामध्ये आनंद प्राप्त करणे. स्वभावतः जीव शाश्वत आनंदासाठी आहे. शाश्वत आनंदासाठी असा आनंद प्राप्त करा की जीवनामध्ये कधीही दुःख मिळणार नाही. पण भौतिक जे आनंद आहे, कुठला पाहणे, कुठले ऐकणे, कुठले खाणे, हा टेम्पररी आनंद आहे भौतिक जगातला. जे काही भौतिक जगातले आनंद आहे फक्त क्षणिक आहे. पण शाश्वत आनंद काय आहे? भगवंताच्या धामामध्ये आहे, भक्तीमध्ये. तर त्या ठिकाणी जर तुम्ही आनंद प्राप्त केला तर कधीही जीवनामध्ये दुःख प्राप्त होणार नाही. तर एकत्व प्राप्तीचा लाभ आहे जीवनामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होईल भक्ती केल्याने. दुसरा आहे भौतिक दुःख मिळत नाही. भौतिक दुःख म्हणजे काय आहे? जन्म मृत्यू जरा वेळे चक्रामध्ये तुम्हाला यावं लागणार नाही. कारण भगवंताची धामाची प्राप्ती केली आपण, तर परत भौतिक जगामध्ये यावं लागत नाही. म्हणून भौतिक दुःख मिळत नाही. जीव भौतिक शरीराच्या बंधनात अडकून चुकीच्या स्तरावर दुःख भोगत आहे. दुःख का भोगतोय जीव? भौतिक शरीराच्या बंधनात अडकून. शरीर जे भौतिक आहे, कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय काय संपूर्ण भौतिक आहेत. ते म्हणत नाही की मला भगवंताची भक्ती करायची आहे. संगीत ऐकायचं आहे, डोळ्यांचं चांगलं पाहायचं आहे, खायचं आहे, म्हणून बंधनात अडकलेला आहे आणि त्यामुळे तो दुःख भोगतोय. म्हणून एक आचार्य सांगतात की भुलिया तुम्हारे संसारे अचिया पेन अनादि देवता. तर जीव दुःख का भोगतोय? भगवंताला विसरतो आणि दुःख भोगतोय. तर दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राम राम. पण आध्यात्मिक स्तरावर भगवंत आनंद पार्षदाबरोबर आनंद उपभोगत असतात. जीव दुःख भोगतोय, भगवंत म्हणून पाहतात अरे या जीवाला मी जन्म दिलेला आहे आनंद घेण्यासाठी, आणि का दुःख भोगतोय? जसं ब्रह्माजी होते, तर ब्रह्माने इंद्राने काहीतरी स्वर्गामध्ये काहीतरी काय केली, तर मोठा अपराध केला. मग त्यांना पृथ्वीवर पतन झालं, त्याला डुकरात फेरी मिळाली. डुकरात फेरी मिळाली तर त्यांना छोटे छोटे तर पण झाले, डुकराची पिल्लं झाली सर्व. आणि त्याचं मग घर काय होतं, गटारामध्ये राहत होता, खाणं पण त्याचं वेगळं त्या प्रकारे, आणि आनंद घेत होता. त्या ब्रह्माजी आले म्हणल्यावर तो जो कालावधी संपलेला तू परत ये. इंद्र म्हणला नाही नाही, फार चांगलं वाटतं मला ह्या ठिकाणी, चांगल्या एसी मध्ये राहतोय, गटारामध्ये खायला मिळतंय, पुतळा आहे सर्व. अशा प्रकारे तो दुःख भोगतोय. पण एक गुरु साधू शास्त्रता जीवाला म्हणतात की अरे तू दुःख भोगू नको, बाहेर ये, भगवंताच्या धामाला चल, त्याची शाश्वत आनंद आहे. त्यासाठी म्हणून सांगतात गुरु साधू शास्त्र. अशा प्रकारे जीव दुःख भोगतो. पण आध्यात्मिक स्तरावर भगवंत आनंद पार्श्वावर आनंद घेतात. पण भगवंत नेहमी आनंद घेतात. आपण पाहतोय कृष्ण बलराम आहेत, कुंभामध्ये 5 वर्षपूर्वी लीला केला भगवंत आहे. काल बलराम जयंती होती, भगवान सुंदर लीला घेतात. कुठल्या प्रकारची पाहत नाही कृष्ण लीलेमध्ये अरे भगवंत दुःखी आहेत, त्या भगवान खायला भेटत नाही, परिश्रम करावं त्यांना, फशी शेकडी तशी करावं, तर काही नाही. नेहमी आनंद घेतात ते संपूर्ण गाईच्या आज्ञामध्ये आनंद घेतात.
वासरी चालण्यामध्ये आनंद घेतात, अशा प्रकारे लीला करण्यामध्ये आनंद घेतात. म्हणून भगवंत आध्यात्मिक स्तरावर आता पण आध्यात्मिक लोकांमध्ये गुरुकुर्णामध्ये नेहमी आनंद घेतात. तर आपल्याला नेहमीच आनंद पाहिजे असेल आपल्याला कुठे यायला पाहिजे आपल्याला भगवंत धामामध्ये. त्या धामात जाण्यासाठी काय मार्ग आहे? भक्ती केली पाहिजे आपल्याला. एकच मार्ग आहे. भौतिक जगामध्ये किती सुविधा पुरवल्या, किती शिक्षण घेतलं, किती पैसा कमवला, तरी शाश्वत आनंद आपल्याला प्राप्त होणार नाही. विरोध, हा बोला. हा, बंद करू कमी करू? हा, तर विरोध किंवा भांडण नाही. कशामध्ये विरोध किंवा भांडण नाही? एकत्वाची परिपूर्णता, प्राप्तीचे लाभ. तर भगवंताची जी आध्यात्मिक एकत्वाचे प्राप्त झाला आपल्याला, त्याचे लाभ आहे. आनंद मिळेल, भौतिक दुःख मिळत नाही. विरोध किंवा भांडण नाही, कुठल्या प्रकारचा विरोधाभास नाही. म्हणजे सर्व तुमच्या मनासारखं होईल त्या ठिकाणी. कोणी तुमच्या मनाला विरोध आहे किंवा भांडणतंटे होणार नाही. भांडणतंटे काय होतात? विरोधाभास आहे. प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे. म्हणून भांडणे होतात, तंटे होतात. कोण म्हणतं की माझं चांगलं आहे, कोण म्हणतं की तुझं चांगलं आहे. प्राप्तीचे लाभ, ते विरोध किंवा भांडण होणार नाही. बहुतेक गुणविरहित निर्गुण आध्यात्मिक सर्व उपभोगाच्या अवस्थेवरून भांडण होत असते, होत नसते. भौतिक गुण जर विरहित निर्गुण आध्यात्मिक स्तरावर उपभोगाच्या वस्तूंवर भांडत होते. अशा प्रकारे जे थोड्या समजण्यासाठी वेगळा वेगळा शब्द वापरला जाईल. भौतिक गुण जे आहेत विरहित, जर भौतिक गुण नसतील, जर आध्यात्मिक गुण असतील, निर्गुण म्हणजे भौतिक गुण नाहीयेत, जर आध्यात्मिक स्तरावर जर आपण असेल, तर सर्वांना समजलं की हा जीव आध्यात्मिक अंश आहे, भगवंताचा अंश आहे. ती वस्तू भगवंताची आहे, हा जीव भगवंताचा अंश आहे. सर्वांचा उद्देश भगवंताच्या सेवेसाठी लावणे हा उद्देश आहे. तर सर्वांचा उद्देश एक असेल तर कुठल्या प्रकारे भांडण होणार नाही. तर पुत्र म्हणेल की नाही नाही हे माझ्यासाठी आहे, किंवा बहीण म्हणेल की माझ्यासाठी आहे, पिता म्हणेल हे ह्याच्यासाठी आहे, तू त्यासाठी आहे, अशी भांडणं होऊ शकतात. पण सर्व संपत्ती कुणाची आहे? भगवंताची आहे. सर्वांचा उद्देश भगवंताला संतोष करणे आहे. भांडणतंटे होणारच नाही. तर कोणी म्हणाल की हा मोबाईल कुणाचा आहे, त्याची म्हणाल की हा मोबाईल माझा आहे, कोणी म्हणाल की दुसरा आहे. भांडणतंटे होणार अशा प्रकारे. पण मी म्हणलं की हे सर्व मोबाईल काय गोपीनाथचा आहे, गोपीनाथच्या सेवेसाठी आहे. सर्वांचा मोबाईलचे काय, तर पुणे भांडणतंटे होणारच नाही त्याच्यामुळे. सर्व संपत्ती काय आहे? भगवंताची आहे. ते पण भांडणतंटे होतात की सर्व लोक म्हणतात की हे माझं आहे, याचा भोगता मीच आहे, हे माझ्या संधीसाठी प्राप्त झालेला आहे. तर त्यावेळेस जीवामध्ये भांडणं होतात. तर म्हणून एकत्व प्राप्तीचे लाभ म्हणजे ते केल्याने कुठल्या प्रकारचे भांडणतंटे होत नाही. मोह किंवा शोकातून मुक्त होऊ. मोह म्हणजे अति मोह. किती पाहिजे मला मोह, एवढा मोह आहे. आणि किंवा शोकापासून मुक्त होऊ. व्यक्ती प्राप्त झाले तर मोह होतो, आणि प्राप्त मिळालं नाही तर शोक होतो. शोक आणि मोह नेहमी राहणार. शोक आणि मोह, प्राप्त झालं मोह आणखी पाहिजे. आणि शोक कधी आहे? तर तो मिळत नाही त्यावेळेस शोक करता, अरे मला हे पाहिजे होतं, मला मिळालं नाही, हे प्राप्त करायचं होतं मला. पण ज्यावेळेस आपण पाहतो की सर्व संपत्ती भगवंताची आहे, भगवंताच्या इच्छेनुसार मी कार्य करतोय संपूर्ण, माझं काही स्वातंत्र्य नाही याच्यामध्ये. भगवान मारो बे राखो बे जी इच्छा तुम्हाला नित्यता असं तू वापरतो. मारतील, रक्षण करतील, कधी भिकारी बनवतील, कधी श्रीमंत बनवतील, सर्व भगवंताची इच्छा आहे. माझे काही हातामध्ये नाहीये. 50% मार्क मिळाले, भगवंताची इच्छा आहे. 80% दिले, भगवंताची इच्छा आहे. कमी मिळाले तर भगवंताची इच्छा आहे. म्हणून कमी जरी मिळाला तर अभ्यास केला पाहिजे, असा उद्देश नाही भगवंताला सोपवलं नाही पाहिजे. अभ्यास करून भगवंताला ठेवलं पाहिजे. कर्म केलं पाहिजे, कोण म्हणत नाही कर्म करू नका. पण व्यक्ती प्रयत्न करतो, जरी प्रयत्नाचं फळ मिळालं नाही कधी निराश होणार नाही. कारण त्याला माहिती आहे की भगवंताची कृपा आहे, भगवंताची तिची इच्छा आहे म्हणून तेवढा प्रदान केलेला आहे. भगवंताची इच्छा नसेल तर मी काय करणार, माझं कार्य आहे फक्त प्रयत्न करणे. म्हणून अशा प्रकारे मोह आणि शोकातून तो मुक्त होईल. की सर्व काही करणारे भगवंतच आहे, भगवंताची इच्छा आहे सर्व. अशा प्रकारे पण तो स्वतः कार्य करतो, मेहनत करतो, प्रयत्न करतो, पण त्याचं फळ जे आहे भगवंताला सोपवतो. त्याच्यामुळे तो शोकातून आणि मोहातून मुक्त होतो. आनंदाचा खरा केंद्रबिंदू भगवंताचे आध्यात्मिक रास नृत्य आहे. तो मोहन शोकातून कसा मुक्त होईल? त्याला माहिती आहे की आनंदाचा खरा केंद्रबिंदू म्हणजे भगवंताचं काय? रास नृत्य. गोपी भगवान काय करतात? रासलीला करतात अशा प्रकारे.
खरा केंद्रीय बिंदू भगवंताचा आध्यात्मिक राजनर्ती आहे. तर म्हणून भगवंताबरोबर राहून देव उद्देशाचा विरोध नसलेल्या जीवन जगण्यासाठी आम्ही आहोत. तर भगवंत आध्यात्मिक जगामध्ये राहतात, रासल्या करतात, नेहमी आनंद घेतात. तर त्याच प्रकारे आपला जीवनाचा उद्देश काय आहे? या ठिकाणी भौतिक जगामध्ये किती आनंद घेण्याचा प्रयत्न केला, आनंद प्राप्त होणार नाही. म्हणून या भौतिक जगाला भगवंताने शिक्का मारलेला आहे. दुःखालयम आशाश्वतम. दुःखायम, दुःखालयम, भोजनालयम, वाचनालयम, हिमालयम, आहे की नाही? रोज स्टॅम्प मारले त्या ठिकाणी तेच मिळणार तुम्हाला. शाश्वत सुख मिळणार नाही. थोडं मिळेल, थोडं सुख मिळणार आणि दुःख जास्तच भेटणार. तर म्हणून शाश्वत सुख पाहिजे असेल तर त्या ठिकाणी गेलं पाहिजे ज्या ठिकाणी भगवंत आपल्या ग्वालबालाबरोबर सुंदर लीला करतात. तर त्या ठिकाणी जाऊन मग आपल्याला सुखी आपण बनू शकतो. तर त्या ठिकाणी जाणं आपल्या जीवनाचा उद्देश आहे. तर या ठिकाणी 1 BHK 2 BHK 3 BHK राहायचं नाही. तर खरा उद्देश आपल्याला भगवंताच्या धामामध्ये राहून त्या ठिकाणी आपण भगवंताची सेवा आपल्याला करणे हा आपला उद्देश आहे. त्या स्तरावर मोह किंवा शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुठल्या स्तरावर? त्या स्तरावर, कुठल्या आध्यात्मिक स्तरावर मोह किंवा शोक करण्याचा प्रयत्न नाही. त्या तिसरी अशी आहे की जे काही दिलेलं आहे भगवंतानी, भगवंताच्या कृपेनुसार मला मिळेल आहे. म्हणून तिथं मोह किंवा शोक नाही. एकत्वाला ना मानण्याचे परिणाम. तर 7वं आहे, तर ह्याला आपण नाही मानलं की एकत्वाला नाही मानलं तर याचे परिणाम आपण पाहिले की एकत्वाची परिपूर्णता, एकत्वाचे लाभ. आता एकत्वाला न मानलं तर त्याचे परिणाम काय होईल? म्हणजे भक्ती नाही केली तर त्याचे परिणाम काय होतील? नास्तिक समाज निर्माण होईल की मीच भगवंत आहे, भगवंत वगैरे काही नाहीये. कलियुगामध्ये किती नास्तिक लोक आहेत? 99.99% सर्व नास्तिक लोक आहेत. तो 1%. म्हणून एका ट्रेच्या पाठीमागे पाहत होतो की 100 मध्ये 99 बेईमान, फिर भी भारत है महान. 100 मध्ये 99% जे आहेत बेईमान आहे संपूर्ण, म्हणजे नास्तिक आहे संपूर्ण लोक. भगवान कोणी भक्ती करत नाही. भक्ती करणारे किती लोक आहेत इस्कॉन मध्ये, मुंबईमध्ये, भारतामध्ये किती लोक असतील? 5 लाख, 10 लाख. लोकसंख्या किती आहे? 135-140 करोड आहे. किती करोड लोक आहेत? 1 करोड पण असतील भक्त अशा प्रकारे. तर एवढं नास्तिक समाज आहे. नास्तिक समाज निर्माण होईल भगवंताचं अस्तित्व मान्य नाही केलं तर. नास्तिक समाजाचा उद्देश मायापासून होऊन संकट आणि शोक मिळतो. नास्तिक समाजाचा उदय काय आहे? जन्म मायेपासून झालेला आहे. माया म्हणजे काय आहे? जे नाही त्याला आहे म्हणणे. जे आशीर्वाद नाही त्याला आहे म्हणजे मग माया. खरं सुख आशीर्वाद आहे बहुतेकामध्ये नाहीये, पण म्हणतो की नाही खरं सुख आहे, प्राप्त करण्यासाठी कठीण परिश्रम करतो. शेवटीचा मृत्यू होतो पण सुख प्राप्त होत नाही त्याला. मृगजळाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि पाणी मिळत जातं तर पण त्याला पाणी भेटत नाही, तो मृत्यूमुखी पडत होतो अशा प्रकारे. तर त्या प्रकारे नास्तिक समाजामध्ये कितीही जरी त्याने प्रयत्न केला तरी त्यांना संकट आणि शोक त्याला प्राप्त होतो. आधुनिक राज्यकर्त्याचे नास्तिक समाज कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते. आधुनिक राज्यकर्ते लोक आहेत त्यांचा भगवंतावर विश्वास नाही, त्यांचा फक्त विश्वास आहे मतावर विश्वास आहे. किती मत मिळाले पाहिजे, मला गादी प्राप्त झाली पाहिजे, आणि कशा प्रकारे जनतेचं शोषण करून मी किती धनी प्राप्त झालं पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. तर हे लोक नास्तिक समाजाचे काय आहेत? नेते आहेत. आणि अशा प्रकारे कुठल्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतात. भगवद्गीता 7व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात सांगितले की केवळ भगवंतांना शरणागत व्यक्तीच प्रकारचे नियम पार करू शकतो. दैवेश गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपदन्ते मायामिता तरन्ति ते. भगवान म्हणतात की दैवी माझी माया शक्ती आहे, ती भौतिक जगत दुर्गा देवी, तिला तरुण जाणे फार कठीण मार्ग आहे. तिला तरुण जाणे किंवा दुर्ग किंवा समुद्र आहे, तरुण जाणे फार कठीण मार्ग आहे. पण एकच मार्ग आहे, तर तुम्ही नावेचा जर आश्रय घेतला समुद्र पार करू शकतो. त्याच प्रकारे भगवान म्हणतात की माझी मायाशक्ती पार करणे फार कठीण मार्ग आहे, पण तुम्ही जर माझी शरणागती घेतली, भगवंताची शरण घेतली, तर मायादेवी काय आहे, भगवंताची सेविका आहे, ती तुम्हाला काही करणार नाही. तर म्हणून शरणागत व्यक्ती प्रकारचे पार करू शकतो. सर्व मोहचिंतेपासून मुक्त होण्यासाठी सर्व स्वार्थामध्ये एकता भगवंत निर्माण करावायची आहे. तर पहिला परिणाम तो आहे, जोपर्यंत भगवंताची आपण शरणागती घेत नाही तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही.
म्हणून सर्व मोचीचा मुक्त होण्यासाठी सर्व स्वार्थामध्ये एकता भगवंत निर्माण करावायची आहे. सर्व ठिकाणी कृष्ण भावना किंवा ईशावास्य भावना भगवंताला केंद्रस्थानी ठेवून कार्य करायचं आहे. एकत्व कसे मिळणार, शेवटचा भाग याच्यामध्ये की एकत्व मग कसे मिळणार, कसे प्राप्त, एकत्वाचे लाभ पाहिले, एकत्वाचं परिणाम पाहिलं, मान्य न पाळण्याचे परिणाम पाहिला आपण, प्राप्तीचे लाभ पाहिला आपण. तर एकत्व कसे आपल्याला मिळणार, हे कसे मिळणार? भगवान जीव दोघे निराकार नाही. लोक म्हणतात की भगवंताला निराकार म्हणतात. कोणी म्हणेल की तुम्हाला आकार आहे पण तुमच्या पित्याला मग आकार असलाच पाहिजे ना, आहे की नाही? तर सर्वांचा जन्म पित्यापासून झालेला आहे. तर तुम्ही मुंबईमध्ये भरपूर निराकारी लोक आहेत, महाराष्ट्रीयन लोक पण भरपूर आहेत त्याच्यामध्ये, मराठीमध्ये पण. हे निंदा करत नाही मी त्यांची, पण ते म्हणतात की भगवंत निराकार आहे. पण तुम्ही त्यांना विचारा की तुम्हाला आकार आहे ना, हात पाय डोळे सर्व चांगला, बोलताय सर्व, पॅन्ट शर्ट घातलाय सर्व चांगलं आहे, पण तुम्हाला आकार आहे, मग तुमच्या पित्याला पण आकार असला पाहिजे ना. हा बरोबर आहे, माझ्या पित्याला पण आकार आहे. कारण पित्याला आकार आहे तर पुत्राला आकार होईल ना. निराकारापासून थोडंच पुत्र प्राप्ती होईल. दोन दगड एकत्र आले तर तिसरा दगड निर्माण होईल का? तर त्याच प्रकारे भगवंतापासून सर्व निर्मिती झालेली आहे. ब्रह्माजीचे पिता भगवंत आहेत, तर भगवंताला पण आकार आहे. तर असं नाही की माकडापासून आले किंवा स्फोटधारद्यापासून आले, आपण आलेलं नाही. तर आपले पण पूर्वज आहेत, कोण आहेत? भगवंत आहेत, परमपिता ब्रह्माजी आहेत. तर अशा प्रकारे एकत्र कसे मिळणार? भगवान जीव दोघंही निराकार नाही समजलं पाहिजे. भगवान पण निराकार नाहीत, जीव पण निराकार नाही. आपण निराकार आहोत का? आहे का? मग खातो, बोलतो, चालतो, सर्व करतो, निराकाराला काही आवश्यकताच नाही. मग बरेच लोक म्हणतात अरे भगवान निराकार म्हणजे काही भोग अर्पण करायची आवश्यकता नाही, आरती करायची गरज नाही, कपडे घालायची गरज नाही, सेवाच करायची गरज नाही ना. प्रेम निर्माण कसं होईल भगवंतामध्ये? जसं ज्या सर्व माताजी आहेत आपल्या पतीची सेवा करतात, तर सेवा केल्याने आपल्यापासून प्रेम निर्माण होतं ना. सेवाच सेवाच कधी काय करणार तुम्ही? आनंद प्राप्त होणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. सेवा केल्याने म्हणून प्रपात उदाहरण देतात की लहानपणी बालविवाह व्हायचं 10-12 वर्षाचं असताना. तर ते काय का राजनीतिक कारणावर ते बंद झाले. ते होतं की अशा प्रकारे लहानपणी ती बालिका असायची, काय करायची, आपल्या पतीची सेवा करते. त्यांना माहित असायचं की आपले पती आहेत म्हणून. त्याची आई सांगायची की तुझे पती आहेत, बालपण विवाह झाले, तिचं सेवा कर, पाणी द्यायची, प्रसाद द्यायची, सेवा करायची. मग हळूहळू त्यांचं प्रेम वाढायचं. तर त्याच प्रकारे आता आपलं भगवंताबरोबर प्रेम नाहीये. तर म्हणून भक्ती ज्यावेळेस आपण करतो, भगवंताला अर्पण करतो, पान फूल फळ पाणी, तर त्यावेळेस भगवंत काय करतात, त्याचा स्वीकार करतात आणि अशा प्रकारे भगवंताबद्दल आपलं प्रेम वाढतं. तर म्हणून आजच्या विग्रह एक असा आहे की आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये प्रेम वाढवण्यासाठी चांगला मार्ग आहे भक्ती मार्गाद्वारे आरच्या वगैरे सेवा करणे. तर मग आपण तुम्हाला सांगितलं की दिवसभर तुम्ही नाम जप करा किंवा ग्रंथ वाचन करा, एवढं करू शकणार नाही तुम्ही. तुम्हाला सांगितलं की घरामध्ये मूर्ती ठेवा, फोटो ठेवा, त्यांची सेवा करा. एक अरे तुम्ही भोग अर्पण करू शकता, आरती करू शकता, शृंगार करू शकता, अशा प्रकारे. म्हणून एकत्व कसे मिळणार? भगवंत आणि जीव दोघे निराकार नाही, तर आपण साकार आहोत. सागरापासून दिव्य आनंद ज्ञान शाश्वत जीवनाने परिपूर्ण आहोत. आपल्या आनंदात जीवामध्ये जीवनामध्ये दिव्य आनंद आहे, भौतिक आनंद नाही. ज्ञान आहे, शाश्वत जीवनाने परिपूर्ण आहे, शाश्वत आहे कुठल्या प्रकारचे आनंद ज्ञान शाश्वत, सर्व शाश्वत आहे, कुठल्या प्रकारचे अशाश्वत नाही. म्हणून आध्यात्मिक जीवनाची खरी स्थिती काय आहे? ही आहे की निराकार नाही, आपण साकार आहोत आणि आपल्यामध्ये आनंद शाश्वत, दिव्य आनंद ज्ञान शाश्वत आहे. आणि आध्यात्मिक जीवनाची खरी स्थिती आहे सच्चिदानंद आणि विग्रह. म्हणून असे आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी भगवंताला समर्पित झाले पाहिजे. भगवंताला समर्पित झाले म्हणजे भगवंताची भक्ती केली पाहिजे. अशी अनुभूती अनेक जन्मानंतर महात्म्याच्या दुर्गुणी दर्शनाने होते. बहुना जन्मनामध्ये ज्ञानवान प्रगते, वासुदेव सरमिती सहमहात्मासु दुर्लभ. अशी जी अनुभूती आहे कुठली की मी आणि जी भगवंत निराकार नाही, शाश्वत आहोत आणि माझा जीवनाचा उद्देश आहे खरा आनंद प्राप्त करणे आणि भगवंत धामाची प्राप्ती करणे. पण एकदा मिळाला तर तो जन्म मृत्यूच्या पदातून मुक्त होईल. काय मिळाला एकदा? अशी अनुभूती अनेक जन्मांतर महात्म्याच्या दुर्गुण दर्शनाने होते. कुठली? भक्ती मार्ग. जो भक्ती मार्ग मिळालेला आहे, बहुना जन्मांते ज्ञान वासुदेव सर्वमिती महास्मृती, असा भक्ती मार्ग मिळालेला आहे. एकदा मिळाला तर तुझ्या मृत्यूच्या चक्रातून तू मुक्त. परत परत त्याला चौनी चक्री निमित्तानं यावं लागणार नाही.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे राम 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 हरे राम हरे। हरे. तर कुणाला प्रश्न आहे काही? ह्या ज्या आपण 7व्या मंत्रामध्ये आपण चर्चा केली, तर तर तत्वज्ञान थोडं हे आहे. काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. आता आपण जो पुढचा मंत्र आहे, 8वा मंत्र आपण येणार आहे, आणि जसं तत्वज्ञान ईशोपनिषदचं हळूहळू तुम्हाला समजण्यासाठी थोडं डीप मध्ये घेऊन जाणार आहे शेवटपर्यंत, जसं उपदेशामृतचं होतं. सुरुवातीपासून वाचोविकापासून राधाकुंड परत घेऊन जाण्यासाठी नियम पालन करा. त्या प्रकारे ईशोपनिषद पण जे आहे भगवंत साकार तो सिद्ध करण्यासाठी, तर हे जे तत्वज्ञान आपल्याला घेऊन जात आहे अशा प्रकारे. काही प्रश्न आहे कोणाला? नसेल तर आपण मग पुढचा जो आहे हे बघू. गुरुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण त्यानंतर प्रभू दंड. बोला. प्रभूजी याच्यामध्ये श्री उपदेशदामध्ये जे तुम्ही आता भगवद्गीतेचे श्लोका सांगितले, मध्ये मध्ये भागवतमचे श्लोका सांगितले, ते पण आहेत का आपल्याला अभ्यासाला? म्हणजे ते पण पाठांतर वगैरे करावे लागतील आहे का? माताजी ते 18.54. ते पाठांतर करायची गरज नाहीये. ते हा, तुम्हाला भगवद्गीतेच्या परीक्षेमध्ये ते प्रश्न पाठांतरासाठी असतील. आता उपदेशामुळे या ईशोपनिषदमध्ये ते पाठांतर करायची गरज नाही तुम्हाला. बरं बरं, ठीक आहे आता प्रभूजी. ते संदर्भासाठी म्हणून दिलेलं आहे की या ठिकाणी बुवा हे संदर्भ आहे की या श्लोकामध्ये भगवंताने हे वर्णन केलेलं आहे, म्हणून ते श्लोक आहे. तर त्याचा तुम्ही भावार्थ तुम्ही घेऊ शकता, पण तुम्हाला ते बरं, श्लोक पाठ करायची गरज नाही. पण भगवद्गीतेमध्ये तुम्हाला थोडे श्लोक पाठ करावे लागतील. तर प्रत्येक 6-6 अध्यायामध्ये 4-4 श्लोक असतील. त्यामध्ये पूर्ण श्लोकाची परिचय नाहीये अशा प्रकारे. तर त्यामध्ये संदर्भ म्हणून हे दिलेलं आहे की भगवंतानी ह्या गीतेमध्ये संदर्भ म्हणून दिलेला आहे. तर त्यासाठी ते आपण चर्चा करतोय. होता ओके. अमृतवाणी माता, विचारा प्रश्न काय? प्रश्न असा आहे प्रभूजी की हे जे सगळे मंत्र दिलेले आहेत, ह्या मंत्रांचा पण आपल्याला अभ्यास करायचा ना? यस्मिन सर्वाणी, आता तुम्ही जे 7वा मंत्र घेतलाय आपला, तर आता जे ते पण मंत्र पाठ पाठांतर करायचे, करायचं? मंत्र पाठांतरामध्ये नाहीयेत. पाठांतरामध्ये फक्त ओम पूर्णमदः विशेषोती आणि पहिला मंत्र आहे. तेवढं 2च मंत्र आहे. एवढं सोपं आहे. आणि हे मंत्र एवढे अवघड आहे, एवढे पाठ करणं पण अवघड आहे संपूर्ण हा, विश्वविश्वासाचं. ते समजणारच नाही ते. फक्त आपल्या अभ्यासक्रमामध्ये 2च प्रश्न हे श्लोक आहेत. तेवढे श्लोक आणि त्याचं भाषांतर. ओम पूर्णमध्ये विशेषोती आणि पहिला मंत्र ईशावास्यम इदं सर्व, एवढंच आहे. ते पाठ करायची गरज नाही, पण बाकीचं जे तात्पर्य दिले प्रपादाने लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचन करावं लागेल. आणि मग त्याचे पाठीमागचे जे प्रश्न आहेत लघुत्तरी, तर ते लघुत्तरी प्रश्न तुम्हाला सराव करावा लागेल. नंतर दीर्घोत्तरी प्रश्न 3 दीर्घोत्तरी आहेत आणि 2 श्लोक आहेत. एवढं तुम्हाला पाठ करायचं. प्रश्नामध्ये जोडून जाते. हा, छोट्या प्रश्नामध्ये जोडून जाते. ठीक आहे. छोट्या प्रश्नामध्ये जवळजवळ तुम्हाला देऊ शकतो. 40 प्रश्न परीक्षेमध्ये येते. त्यापैकी 30 प्रश्न द्यायचे तुम्हाला त्याच्यामध्ये 60 मार्क. कंपनीज वेगवेगळे असतात ना, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. तर सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही प्रश्नाचा बघून तुम्ही भीती असं हे करू नका, भ्रमित होऊ नका. प्रश्नाची लिस्ट पाहून तुम्ही पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे भेटतील तुम्हाला. पुस्तक आहे कशाप्रमाणे, एका तलावाप्रमाणे आहे. तलावामध्ये गेला तर सर्व 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 इच्छा पूर्ण होते त्या ठिकाणी तुमची. ते पुस्तक आहे, संपूर्ण प्रभादाने दिलेलं आहे. आणि याचा उपदेश आपला भक्तीचा उद्देश आहे. आपण पुस्तक वाचली पाहिजे प्रभादाची. त्यांचं पण छान आहे साईबाबा गणपतीचं वृंदावनचे. काय? explanation. अच्छा, खूप सुंदर. ते पण मी ऐकून समजण्यासाठी घेतलं. ऐका, जेवढं होईल तेवढं मग ते हो ऐका, समजून घ्या. आणि तुमच्या भाषेमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्नाचं उत्तर जे आहे तुमच्या भाषेमध्ये जे तुम्हाला जे समजलंय ते लिहायचं आहे. पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, नोट्स मध्ये पण दिलेलं आहे, शॉर्ट मध्ये. तर तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जे काय समजले ते तुम्हाला प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहायचं आहे. त्यामुळे असं म्हणणार नाही अरे पुस्तकामध्ये असं आहे, नोट्स मध्ये असेल, तुम्ही असं का लिहिलं. नाही आता ते लास्ट टाइमचा अनुभव कळला. हा. वरती लिहिले ते छान हो पास मिळाले. हो, ठीक आहे. तर ठीक आपण आहे. सुरू करूया मंत्र क्रमांक 8. त्याच्या अगोदर आपला अटेंडन्स घेऊया. अटेंडन्स सुरू राहील. म्हणजे सर्वांना भक्तांना विनंती आहे, ऑनलाईन जे भक्त आहेत त्यांनी सर्वांनी आपला व्हिडिओ चालू ठेवावा. किती फक्त 18 भक्त उपस्थित आहेत, कमी संख्या आहे. ठीक आहे, हरकत नाही. बघतोय कोण कोण आहे. जे भक्त उपस्थित नाही त्यांनी उपस्थित राहावं, नाहीतर अबसेंट लागली जाईल. अलका सातपुते माताजी आहेत का? आता बऱ्याच दिवसानंतर ऑप्शन आहे. ट्रेनचा प्रॉब्लेम झाला. अजय कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभू दंडवत प्रणाम.
अमृतवाणी माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, पंचांग प्रणाम. अर्चना हिंडुलकर माताजी, बालाजी बेलखेडे प्रभुजी, हरे कृष्ण प्रभुजी. बलभद्र राम प्रभुजी, हरे कृष्ण प्रभु जी. भारती मिरजकर माताजी, चित्रा सखी माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. दीपिका शेट्टी माताजी, आहेत का दीपिका शेट्टी? गायत्री कुलकर्णी माताजी, हरे कृष्ण प्रभुजी. गुरुनाथ लाड प्रभुजी, जयंत कुलकर्णी प्रभु, हरे कृष्ण प्रभुजी. ज्योत्सना पांडा माताजी, हरे आहेत कृष्ण का? प्रभुजी, दंडवत प्रणाम. केशव गोविंद प्रभु, ललित गौर प्रभु, हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु. लवकर म्हणत जाऊ प्रभूजी, आता absent टाकेन मी तुमचा. माधुरी राधा माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. मारुती आसबे प्रभु, absent. मेघना गोपी माताजी, मुरली मनोहर प्रभु, नरसिंह दर्जी प्रभु, नरसिंह, ये पण absent आहे प्रेझेंट आहे. ओम तळेकर प्रभु, रघुकुल प्रभु, राम मोहन प्रभु, हरे राम कृष्ण मोहन प्रभु, प्रणाम. तुमचा हरे व्हिडिओ कृष्ण. चालू ठेवा प्रभुजी, व्हिडिओ चालू ठेवा. रुक्मिणी हाँ गरबा हरि बोल. माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. रुपेश पाधे प्रभुजी, हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम. ऋतुजा पाधे माताजी, हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम. साधना भक्ती माताजी, सिद्धी कदम माताजी, आहेत का सिद्धी कदम माताजी? नाही. श्रीकांत कदम प्रभु, हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. सुजाता गुरु माताजी, सुंदरी कालिंदी माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. सुरेखा कारगे माताजी, आहेत का सुरेखा कारगे माताजी? नाही. सुरेश गिजे प्रभु, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. सुषमा बेलखेडे माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. स्वाती सुनील पाटील माताजी, करणी गौरी माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. प्रिया पाठक माताजी, उज्ज्वला भक्तीदेवी माताजी, कपाट आहे ना, कपाट दुपट्टा त्याच्या डाव्या बाजूला माझी बॅग. विद्या धर्माधिकारी माताजी, विद्या खांबेकर माताजी, व्रजभूमी देवी माताजी, हरि बोल आहे रघुकुल दास प्रभुजी. रघुकुल. हाँ. ठीक आहे प्रभू. हरि बोल. हरे कृष्ण. हाँ हरे कृष्णा. धन्यवाद आपलं सर्वांचं. सर्वांना विनंती आहे की आपला व्हिडिओ चालू ठेवा सर्वांनी. हरे चालू कृष्ण ठेवून प्रभुजी, माझं नाव नाही घेतलंय. काय तुमचं नाव? टिया फाटक. तुमचं नाव घेतलं ना तुम्ही, बोलला नाही. मला आवाजच नाही आला प्रभुजी. या पाठक तुमचं नाव घेतलं मी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. ठीक आहे. आणि कुणाचं नाव राहिलेलं आहे का ज्या हे घेतलेलं आहे त्यांचं? कुणी आहे? हा, तुझं नाव काढून टाकलं वाटतं मी कुठे. आर्य ना. हरे कृष्ण दास प्रभुजी, प्लीज म्यूट. आर्यांचं तर हे पाहिजे. नाव टाकले मी. एक नाही म्हणत. मला वाटतं कॅन्सल झालं का तुझं? काय भरपूर 4-5 लोक आहेत असते कॅटेगरी मध्ये. ठीक आहे. कोणा काही प्रश्न आहे आणखी?
मंत्र क्रमांक 7 बद्दल मंत्र क्रमांक 8 चर्चा करणार आहोत आपण. आणि आपला क्लास पुढच्या रविवारी पण असेल, म्हणजे किती तारखेला, 17 तारखेला, नंदोत्सवच्या दिवशी पण 1 ते 3 ऑनलाईन मध्ये उपस्थित राहू शकता. 1 ते 3 उपस्थित राहू शकता, कारण त्याशिवाय मग ते संपणार नाही आणि तुम्हाला नंतर अभ्यास करण्यासाठी पण वेळ द्यायचा आहे. तर तुम्ही घेणार ऑनलाईन प्रभूजी, अटेंड करा. हा हरे कृष्णा प्रभू. बोला. नंदोत्सव दिवशी थोडं अवघड जाईल प्रभूजी क्लासला. नंदोत्सव सकाळी असतो. सकाळी दुपारी असतो एक तीन नंदोत्सव. हा 3 वाजेपर्यंत चालू असतो कार्यक्रम प्रभू. 3 वाजेपर्यंत आहे का? हा. ठीक आहे, मी मेसेज टाकतो ग्रुपवर, किती वाजता उपस्थित राहतात त्याच्यावर टाकून ठरवू. हरे कृष्ण प्रभूजी, आम्हाला पण मंदिरात सेवा आहे प्रभूजी. अच्छा, सकाळ जमणार नाही तुम्हाला? जीवला हा, नाही दुपारी जमणार प्रभूजी, कारण माझे 2-3 क्लास मिस झाले प्रभूजी. मम्मी नव्हतेच आणि आता परत क्लास मिस होईल मग. बघा प्रभूजी. मला पण नाही जमणार तुझी, वाड्याला जाणार आहे सेवेला. चालेल चालेल, सर्व इच्छा असेल तर आपण मग डायरेक्ट मग 23 तारखेला क्लास कारण करूया. ठीक. ठाण्याला पण बहुतेक प्रोग्राम आहे. राधा गोपीनाथमध्ये सकाळी आहे, दुपारी 12 पर्यंत पूर्ण होईल, म्हणून मी 1 वाजता यायची इच्छा आहे. आमचं नेहमी संध्याकाळी असतो, पण आता सर्व आमचे फेस्टिवल सर्व दुपारी होणार आहेत. राधा गोपीनाथची सर्व दुपारी फेस्टिवल. ठीक आहे, सर्वांची इच्छा आहे, मग पुढच्या वेळेस होणार नाही, आपण डायरेक्ट 23 तारखेला भेटू नंतर. पण आजचा एक क्लास पूर्ण करू. मंत्र क्रमांक 8. मंत्र क्रमांक 8 पाठीमागे बोला सर्वांनी, आपले व्हिडिओ चालू ठेवा सर्वांनी. असं विचार करू नका की ऑप्शन आता प्रेझेंट झालेले आहे म्हणून करा. तर प्रत्येकाला विनंती आहे, आणि कुठल्या प्रकारची भीती नाहीये, व्हिडिओ चालू ठेवा. तर हे कसं म्हणत होतो, एका वेळेस सर्व दिसणार नाहीत ना काय ऑप्शन. बघ काय सर्व. मंत्र क्रमांक 8 आहे. सपर्यागचु क्रमकायामरवणम नावीरं शुद्धपापि विद्धं कृष्णाविरं शुद्धं महावीरं पापविद्धं परिभू स्वयंभू मनीषी परिभू स्वयंभू यथा तथ्योर्थान् यदा चतादि साम्याम् यथा वाचा ऑनलाईन मध्ये भाषांतर वाचा कोणतरी असं. जो अनादी काळापासून प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीत आला आहे, तो सर्वात महान पुरुष, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, भौतिक शरीर नसलेला, प्रत्येक वस्तूचा ज्ञाता, अनिंद्य, शरीरात शिरा नसलेला, शुद्ध, अदूषित, आत्मनिर्भर असा तत्वज्ञ आहे. हे अशा मनुष्याला तत्वता माहीत असायला हवे. धन्यवाद गुरुजी. तर भगवंताच्या दिव्य गुणाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता तर आपण पाहिलं की महाभागवताचा भगवंताची 10 लक्षणे जाणतो. महाभागवत जो व्यक्ती आहे त्यालाच पुढे विस्तारित चाललेला श्लोक जे आहे महाभागवताचे, आपण पाहिलं की पाहण्याचा दृष्टिकोन काय पाहिजे, जीवामध्ये भगवंतामध्ये काय पाहतो. तर आता तोच महाभागवत जो व्यक्ती आहे की काय करतोय, संपूर्ण भगवंताची तो 10 लक्षणे जातो. भगवंताच्या दिव्य गुणाचे वर्णन तो जाणतो महाभागवत. तर भगवंतामध्ये काय काय लक्षणे आहेत तर त्याचं वर्णन आता याच्यामध्ये आहे. महाभागवत भगवंताची 10 लक्षणे जाणतो. भगवंतामध्ये 10 लक्षणे किंवा गुण, भगवंतामध्ये अनेक गुण आहेत, पण त्याच्यापैकी प्रमुख काही गुण आहेत भगवंतामध्ये, तो महाभागवत जाणतो. तर पहिला आहे अकायम, म्हणजे भौतिक, आणि म्हणजे नाही, कायम म्हणजे शरीर. म्हणजे भौतिक शरीर नसलेला. भगवंताचं शरीर कसं आहे, भौतिक नाहीये. आपलं शरीर कसं आहे, भौतिक आहे. भौतिक म्हणजे काय, पंचमहाभूताने म्हणलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. 3 स्थूल, 5 स्थूल आणि 3 सूक्ष्म, या 8 तत्वाने बनलेलं आहे. पण भगवंताचं शरीर त्या प्रकारे नाही. भगवंताचं शरीर कसं आहे, सच्चित आणि आनंद आहे. सच्चित आनंद वगैरे भगवंत. तर हा महाभागवत आहे. भगवंताचे काय आहे, 10 लक्षणे जाणतो. भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारचं भौतिक गुण नाहीये. दुसरं आहे भगवंत कवी आहे, सर्वज्ञ. कवी म्हणजे गाणारे नाहीये. तर या ठिकाणी हे जे कवी जे आहेत सर्वज्ञ, सर्वज्ञान आहे भगवंताना. आपण पाठीमागच्या जन्मामध्ये काय होतो, पुढचा जन्म कुठला होणार आहे, आणि या जन्मामध्ये काय काय करतो,
सर्व भगवंताला ज्ञान आहे, माहिती आहे. पण आपल्याला ज्ञान आहे का भविष्यामध्ये काय होणार आहे, भविष्य आणि भूतकाळामध्ये आपण काय केलेलं आहे, काहीच माहित नाही आपल्याला. फक्त वर्तमानचं आपण पाहतो. पण भगवंताला सर्व ज्ञान आहे. तर म्हणून गीतेमध्ये ज्यावेळेस भगवंत म्हणतो अर्जुनाला की तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेले, बहुने मी वेतता आणि जन्माने होता अर्जुन. तर अर्जुन म्हणला, अरे तुमचे माझे अनेक जन्म होऊन गेले, तर मग तुम्हाला पहिल्या जन्माचं सर्व आठवण आहे, मला आठवण होत नाही. तर भगवंत आहे तू जीवात्मा आहेस आणि मी पूर्ण पुरुष भगवंत आहे, दोघांमध्ये अंतर आहे. जीवात्मा विसरून जातो, पण भगवंत कधी विसरत नाहीत. म्हणून भगवंताचं एक नाव आहे भगवंत सर्वज्ञ आहेत, सर्व ज्ञान आहे भगवंताला. भगवंत असं नाही की कुठल्याही ठिकाणी ज्ञान नाही, सर्व सर्व जे काही ज्ञान आपण प्राप्त करतोय बाहेर देशामध्ये ते सर्व ज्ञान भगवंताकडे आहे. म्हणून ते भगवंत आहेत. तर भगवंताकडे सर्व ज्ञान असेल तर भगवंत नव्हते ते. म्हणून भगवंत कवी आहेत. तर प्रश्न तुम्हाला येईल की भगवंताच्या 10 गुणाबद्दल वर्णन करा, भगवंताचे 10 गुण कुठले आहेत. तर हे संपूर्ण 10 गुण आहेत. हा काय संस्कृतमध्ये सांगा किंवा मग मराठीमध्ये भाषांतर आहे ते सांगता आलं पाहिजे 10 गुणाचं. तर म्हणून हे श्लोक पण असो त्याच्याबद्दल कुठला तरी तशा प्रकारे हेच हे श्लोक आहे ना संपूर्ण याच्यामध्ये. कवी मनीषी परिभू स्वयंभू हे संपूर्ण श्लोक असंच वर्णन आहे अशा प्रकारे. या श्लोकामध्येच वर्णन आहे ह्याचं भगवंताच्या गुणाचं. तर भगवंत कवी आहेत, सर्वज्ञ आहेत. तिसरं आहेत अवर्णम, अनिंद्य आहेत भगवंत. भगवंत भगवंताची कोणी निंदा करण्यासाठी भगवंत नाही बनलेले नाही, पण लोक निंदा करतात भगवंताची. भगवंत कुणीही दोष दाखवू शकत नाही की भगवंत अशा प्रकारे हे कार्य केलेलं आहे, भगवंताने गुरुराज नृत्य केलं, हे केलं ते केलं, अशी भगवंताची कुणी निंदा करू शकत. म्हणून भगवंत अवर्णन आहे. कुठल्या प्रकारे ठसा भगवंताला ठेवू शकतो, अवर्णन म्हणजे ठसा अशा प्रकारे. अनिंदनीय आहे भगवंत, कोणालाही अधिकार नाही भगवंताची निंदा करण्याचा. भगवंत काही करतील, भगवंताचे एकमेव भोक्ता आहेत, आपण भोक्ता नाहीये. म्हणून भगवंत कोण आहेत, अनिंदनीय आहेत, कुणी निंदा करू शकत नाही भगवंताची. चौथा आहे आसना विरम, रक्तवाहिन्या शिरा नसणारे भगवंत. आता आपल्या शरीरामध्ये सर्व रक्तवाहिन्या शिरा आहेत, पण भगवंत शरीर त्याप्रमाणे बनलेलं नाहीये. भगवंत शरीर सच्चिदानंद आहे संपूर्ण. पण तुम्ही म्हणाल की भगवंत शरीर सच्चिदानंद होतं, तर या भीष्मदेव कुरुक्षेत्र युद्धामध्ये बाण चालवत होते अर्जुनाला मारण्यासाठी. तर अनेक बाण भगवंताच्या शरीरामध्ये घुसले होते आणि भगवंताच्या शरीरातून काय होत होतं, रक्त येत होतं बाहेर. तर तुम्ही म्हणाल की अरे भगवंताचं शरीर दिव्य आहे, तर मग रक्त कसं बाहेर, असं कोणी नास्तिक असं पण होऊ शकतं. तर त्या ठिकाणी आचार्य असं उदाहरण देतात भागवतमध्ये, व्यासमन वर्णन करतात की भगवंत वीर्यरसाचं आस्वादन करत होते भीष्मदेवावर, वीर्यरस आस्वादन करत होते. आणि भगवंताला भीष्मदेवाचे बाण कशाप्रकारे जात होते, फुलाप्रमाणे वाजत होते. भीष्मदेव बाण मारत होते, आपल्याला वाटत होते की बघ रक्त लागते तिथे बाहेर, भगवंताला जखमा होत आहेत. पण भगवंत एवढे प्रेमाने हे होते की भीष्मदेवाचे बाण फुलाप्रमाणे लागत होते. जसं आपण पुष्पाभिषेक करतो ना राधा गोपीनाथचा, तर त्या प्रकारे भगवंतावर पुष्पाभिषेक होत होता भीष्मदेवाच्या बाणाने. त्या प्रकारे भगवंत ते प्रदान करतो. आणि दुसरे एक उदाहरण देतात की ज्यावेळेस कुठली प्रेमिका जी आहे आपल्या प्रियेचा चावा घेते हाताचा, तर त्याला कधी दुःख होत नाही त्या प्रियकराला, त्याला आनंद वाटतो. तर बाहेर आल्यामुळे कर ना. तर अशा प्रकारे हे भगवंताच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारच्या शिरा नाहीत किंवा रक्तवाहिन्या नाहीत. म्हणून भगवंताचं नाव आहे आसना वीरम. भगवंताचं शरीर दिव्य आहे, तर त्या वीर्य रसाचं आदान प्रदान करण्यासाठी भगवंत हे करतोय. तर भगवंताच्या शरीरातून रक्त चाललं नसतं, भगवंत आस्वादन करू शकले नसते. भीष्मदेवाला पण वाटलं नसतं की अरे भगवंत या भाषेवर भगवंतावर आक्रमण करतोय, अशा प्रकारे हे करतोय. युद्धात समोरासमोर येतोय, तर क्षत्रियाला कसं आहे, रक्त पाहिल्यानंतर त्यांना आणखी आनंद प्राप्त होतो. रक्त पाहून क्षत्रियाला रक्त पाहिल्यानंतर त्याचा आणखी उत्साह वाढतो. अशा प्रकारे जोपर्यंत रक्त नाही ना तोपर्यंत हे होणार नाही. म्हणून भीष्मदेवाबरोबर आदान प्रदान करण्यासाठी भगवंत ते लीला करत होते. तर भगवंताकडे संपूर्ण हे शरीर जे भगवंत संपूर्ण दिव्य आहे, कुठल्या प्रकारचा बाण लागू शकत नाही, रक्त येऊ शकत नाही, काय पण भगवंताची लीला ते दाखवते. आपल्या भक्ताबरोबर आदान प्रदान करत होते. कारण भीष्मदेवाची इच्छा होती की मी एक दिवस काय करणार, भगवंताला शस्त्र उचलण्यासाठी बाधित करणार. तिने वचन घेतलं होतं, आपल्या भक्ताचं वचन पालन करण्यासाठी भगवंत स्वतः आपलं वचन तोडले आणि रथाचं चक्र घेऊन भीष्मदेवाला मारण्यासाठी जात होते. अशा प्रकारे तर ती लीला आहे महाभारतामध्ये. म्हणून भगवंताच्या शरीरामध्ये भगवंताचं शरीर रक्तवाहिन्या किंवा शिरा नसणार आहे, काही नाही, पूर्णपणे दिव्य आहे संपूर्ण. पण आपल्या शरीरामध्ये सर्व आहे. शुद्ध आहेत भगवंत. भगवंत नेहमी
पवित्र आहे, शुद्ध आहे. जसं सूर्य आहे, घाणीवर पण पडतो आणि समुद्राच्या पाण्यावर पण पडतो. घाणीवर पडला तर शुद्ध झाला आणि अशुद्ध झाला आणि शुद्धेच्यावर शुद्ध झाला असं नाहीये. सूर्याचा प्रकाश सर्वांसाठी समान असतो, कधी दूषित होत नाही सूर्य. उलट सूर्याच्या प्रकाश त्या संघामध्ये येऊन तो व्यक्ती शुद्ध होतो. भगवंत काय आहेत? नेहमी शुद्ध आहेत. अशा प्रकारे आपाप विद्ध आहेत, पाप लादू शकत नाही भगवंतावर. भगवंतावर कुठल्या प्रकारचं पाप लावलं नाही. भगवंताने हे पाप केलं, हे केलं. तर भगवंताची लीला आहे अशा प्रकारे. त्या जीवाला आनंद देण्यासाठी प्रदान करण्यासाठी भगवंत अशा काही लीला करतात की लोक म्हणतात "अरे भगवान पापी आहे." नाही, भगवंतावर कुठल्या प्रकारचं पाप लागू शकत नाही. आपण पापी आहे संपूर्ण. भगवंताची आपण भक्ती करत नाही, भगवंताला विसरू आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. पण भगवंत कुठल्या प्रकारचं हे भगवंताला पाप आपण लादू शकत नाही. सातवा आहे मनीषी. भगवंत तत्वज्ञानी आहेत. मनीषी म्हणजे तत्वज्ञानी. इथे तत्वज्ञान भगवंतानी 45 मिनिटामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये पूर्ण 700 श्लोक इथे सांगितले. कुणाला? अर्जुनाला. तर आपल्याला 45 जन्म जरी त्यांनी घेतले तरी पण गीता समजू शकणार नाही कोण. तुम्ही म्हणाल, कसं काय भक्तीशास्त्री झाल्यानंतर सर्व समजून येईल आम्हाला? तर नाही, आपल्याला थोडी प्रेरणा मिळेल त्याच्यामध्ये समजण्यासाठी, पण पूर्ण गीता समजू शकणार नाही. त्यामुळे कुठल्या प्रकारचं निराश व्हायची गरज नाही. ती करत राहा, ही महत्वपूर्ण गुण आहे. आपलं तत्वज्ञान जाणून किंवा पंडित आपल्याला बनायचं नाही. तर भगवंतच एकदम तत्वज्ञानी पंडित आहेत. भगवंताची बरोबरी कोणी करू शकत नाही. आठवा आहे परिभू. सर्वात महान आहेत भगवंत. सर्वात भगवंतापेक्षा कोणीही महान नाही. पण सर्व लहान आहोत. सर्वात श्रेष्ठ भगवंत आहेत. म्हणून भगवंताचं नाव आहे परिभू. नववा आहे स्वयंभू. आत्मनिर्भर आणि आत्माराम आहेत. आत्मनिर्भर आहेत भगवंत. भगवंताला दुसऱ्याच्या रक्षणाची गरज नाहीये. स्वतःचं रक्षण करू शकता भगवंत. भगवंत आत्माराम आहे, स्वतःमध्ये आनंद आहे. म्हणून भगवंतांना एवढे 16,108 विवाह करायची गरज नव्हती. भगवंत आत्माराम आहेत. पण त्या राजकन्याने भगवंताला प्रार्थना केली की आमचा स्वीकार करा, कुणी आम्हाला स्वीकार करणार नाही. म्हणून भगवंतांनी त्या जे 16,000 कन्या आहेत त्यांचा त्यावर विवाह केला भगवंतांनी. अशा प्रकारे भगवान स्वयं आहेत. भगवंतांना आपल्या भोगाची संपत्तीची काय आवश्यकता नाही. आत्माराम आहेत, स्वतःमध्ये आनंदी आहेत भगवंत. पण भगवंत आपली भक्ती स्वीकार करण्यासाठी ते स्वीकार करतात. तर हे भगवंताचे गुण आहेत. आणि 10वा आहे भगवंत शुक्रम. सर्व शक्तिमान आहेत भगवंत. भगवंताची शक्ती कोणाकडे नाही. भगवंत शक्तिमान प्रदर्शन कुठे केलं भगवंतानी? गोवर्धन लीलेमध्ये. 7 वर्षाच्या असताना भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला. 7 दिवसांनी 7 रात्र भगवंतानी उचलला. भगवंत एवढे शक्तिमान आहेत. तर कोणी म्हणेल की मी पण शक्तिमान आहे, तुम्ही त्यांना सांगा की एक टेबल आहे, एक खुर्ची आहे किंवा एक कोणता दगड उचलून दाखवा 5 मिनिटासाठी, तुम्ही भगवंत म्हणून तुमची पूजा करतो. तर हे संपूर्ण भगवंताचे गुण आहेत. आकायम कवी अवर्णम अस्नाविरम शुद्धम अपापविद मनीषी परिभू स्वयंभू आणि शुक्रम. तर हे संपूर्ण भगवंताचे गुण त्याच्यामध्ये आहेत. हे संपूर्ण भाषांतर आहे. भाषांतर तुम्ही पाठ केला, संपूर्ण भगवंताचे गुण तुम्हाला मिळतो. तर विभाग एक आहे भगवंताचे दिव्य गुण. आता परत विस्तारित वर्णन केलेलं आहे, मी थोडं केलं. तर भगवंत विस्तारित रूपाचं गुण आहे वर्णन या ठिकाणी. आकाय म्हणजे भगवंताचं दिव्य रूप आहे. भगवंताचं सामान्य रूप नाहीये. भगवंताचं रूप जे आहे दिव्य रूप आहे. भगवंताचे निराकार भौतिक रूप नाही. काय म्हणजे भगवंताचं दिव्य रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. निराकार किंवा भौतिक रूप नाही भगवंताचं. आपलं जसं भौतिक रूप आहे त्या प्रकारे भगवंताचं भौतिक रूप आणि पंचमहाभूताने बनलेलं भगवंताचं रूप नाहीये. दिव्य व शाश्वत रूप आहे. दिव्य आहे आणि शाश्वत रूप आहे. त्या रूपाचा कधीही नाश होत नाही. भगवंत आपली लीला समाप्त करतात, पण भगवंत शरीर कधी नाश होत नाही. भगवंताचं शरीर आहे आत्मा भगवंताचं एक आहे, आपला शरीर आणि आत्मा वेगळा आहे. भगवंत व जीव यांच्या शरीरामधील अंतर. भगवंतामध्ये आणि आपल्या शरीरामधील काय अंतर आहे? भगवंताचे शरीर दिव्य आहे. रक्तवाहिन्या शिरा असे काही नाही. आसनाविरम. भगवंताचे शरीर दिव्य आहे. आसनाविरम म्हणजे कुठल्या प्रकारचं त्यामध्ये शिरा वगैरे नाही. रक्तवाहिन्या शिरा वगैरे भगवंता त्याच्यामध्ये नाही येत, म्हणून त्यांना आसनाविरम म्हटलेलं आहे.
अदेहधारी म्हणजे आत्मा व शरीर यांच्यात भेद नाही. भगवंत अदेहधारी आहे. भगवंताच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काही अंतर नाही. आत्मा आणि शरीर भगवंताचं एकच आहे. तर आपला आणि आत्मा आणि शरीर काय आहे? वेगळा आहे. तिसरं आहे प्रकृतीच्या नियमाप्रमाणे शरीर धारण करत नाहीत. आपला प्रकृतीने शरीर प्राधान्य केलेलं आहे. प्रकृती माता आहे. आपल्या पहिल्या जन्मामध्ये आपण कार्य कार्य केलं त्या प्रकारे आपण शरीर प्रार्थना केलेलं आहे. पहिल्या जन्मामध्ये आपण जे कुत्र्या मांजरा डुकराप्रमाणे कार्य केलं असेल तर ते शरीर प्रार्थना करतात. मनुष्याप्रमाणे कार्य केलं असेल तर मनुष्य शरीर प्रार्थना केलेलं आहे. पण आपल्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे आपला शरीर प्राप्त झालेलं आहे. पण भगवंताचं शरीर नाही त्या प्रकारे. भगवंत स्वतःच आहेत. गोविंद महादी पुरुष आहेत. भगवंत कुठल्या प्रकारच्या नियमानुसार त्यांना यावं लागत नाही किंवा धारण करत नाही. आपल्यावर नियम कार्य करतात पण भगवंतावर कुठल्या प्रकारचे नियम कार्य करत नाहीत. त्यांचे देह मन स्वतः एक आहे. भगवंताचा देह मन स्वतः भगवंत एक आहे. त्याच्यामध्ये काही अंतर नाही. ब्रह्मसंहितेमध्ये 5व्या श्लोकामध्ये वर्णन आहे भगवंताचे वर्णन. ईश्वरा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. भगवंत काय आहेत? सत शाश्वत आहेत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहे भगवंताचं शरीर. म्हणून भगवंत कोण आहेत? सच्चिदानंद विग्रह आहेत. त्यांचे दिव्य अस्तित्व ज्ञान आनंदाने पूर्ण असे शरीर आहे. भगवंताचे दिव्य जे अस्तित्व आहे ज्ञान व आनंदाने पूर्णपणे असे शरीर आहे. भगवंताच्या ह्याच्यामध्ये दिव्य आहे, अस्तित्व आहे, ज्ञान आणि आनंद पूर्णपणे भरलेलं भगवंताचं शरीर आहे. अशा प्रकारे म्हणून भगवंताचं वर्णन आहे सत चित आणि आनंद. सच्चित शाश्वत चेतनामय आणि आनंदमय असं भगवंताचं शरीर आहे. हे ब्रह्मसिद्धीमध्ये वर्णन आहे. कारण ते शरीर आपल्यापेक्षा वेगळे असल्याने त्यांचे वर्णन निराकार असे केले जाते. भगवंताला भगवंता सच्चिदानंद शरीर आहे तर मग लोक म्हणतात की निराकार आहे भगवंत. कारण भगवंताचं शरीर आपल्यासारखं भौतिक नाहीये. हाडा मासाने बनलेलं भगवंत शरीर दिव्य आहे. निराकार म्हणजे भौतिक आकार नाही भगवंताला. हे निराकार भगवंत आकारच नाही म्हणतात. कसं आहे? भौतिक आकार भगवंताला काय आहे? दिव्य आकार आहे. सच्चिदानंद दिव्य आहे भगवंत. त्यांना भौतिक रूप नाही. तर म्हणून परमेश्वरा सांगते की अशा प्रकारे भगवंत सच्चिदानंद विग्रह आहेत. दुसरं आहे भौतिक जगामधल्या जीवाचे शरीर. तर पहिलं झाले भगवंताचं शरीर. आता भौतिक जगामधल्या जीवाचे शरीर काय आहे? पहिल्या एकाच ह्याच्याबद्दल वर्णन चालू आहे. भगवंताचं शरीर आकामय म्हणजे दिव्य रूप आहे भगवंताचं. त्याची परिभाषा चालू आहे. दुसरं आहे भौतिक जगामधल्या जीवाचे शरीर कसं आहे? भौतिक प्रकृतीने बद्ध आहे. आपलं सर्व शरीरचे भौतिक प्रकृतीने बद्ध आहे. आध्यात्मिक आदिदैविक सत्वगुण रजोगुण तमोगुण 3 गुणाने बद्ध शरीर आहे आपले. त्यानुसार आपण कार्य करतो. पण भगवंत शरीर 3 गुणाने बनलेलं नाहीये. भगवंत शरीर कसं आहे? दिव्य आहे. आणि प्रकृती अशा प्रकारे गुणानुसार त्याला शरीर प्रदान करते. जसं दुकानदार आहे गिऱ्हाईक बघून पुढे मारतो त्याच प्रकारे जसं आपलं कर्म असेल तसं प्रकृती आपल्याला शरीर देते. तर भगवंताला त्या प्रकारे करावं लागत नाही. आणि लगेच भगवंताने काहीतरी पुण्य कार्य केलं म्हणून ते कृष्ण आले असं नाही. उलट देवकी आणि वसुदेवने हजारो वर्ष तपस्या केली होती. प्रश्न आणि सुतभाव कोणे की कृष्ण आमचे पुत्र म्हणून आहेत म्हणून. झाडाचे सुके भाऊन पाने खाऊन तपस्या केली होती. त्यावेळी कृष्ण त्यांचे पुत्र म्हणून प्रकट झाले. अशा प्रकारे भगवंत आणि भगवंत प्रत्येक युगामध्ये अवतार होतात. जर कुणाला जर भगवंत पुत्र म्हणून प्रकट व्हायची इच्छा असेल त्यांनी तशी तपस्या केली पाहिजे. प्रश्न आणि सुतोपाकायचं हजारो वर्ष झाडाचे सुकलेले पाने खाऊन तपस्या केली आहे. छापण भोग खाऊन नाही. तर एवढी तपस्या केली त्यानंतर भगवंत प्रकट झाले. अशा प्रकारे तर कलियुगामध्ये आपण ते विचार पण करू शकणार नाही तपस्या अशा प्रकारे. तर म्हणून सोपा मार्ग आहे भक्ती करणे. तर अशा प्रकारे भगवंताचं शरीर जे आहे प्रकृतीने बद्ध होत नाही. पण भौतिक प्रकृतीने आपलं शरीर सर्व जीवाचं शरीर बद्ध आहे. सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण बनलेलं आहे. भौतिक यंत्राप्रमाणे कार्य करते. भौतिक यंत्राप्रमाणे कार्य करते आपलं शरीर. मशीन जसं चालते ना त्याचप्रमाणे कार्य करते. भगवंतच त्या प्रकारे रक्तवाहिन्या अशी यंत्रासारखी रचना असते. शरीरामध्ये काय संपूर्ण यंत्रा रोड आणि माया सर्व यंत्र आहे आतमध्ये संपूर्ण. हार्ट आहे सर्व आहे सर्व सुख कार्य करते संपूर्ण अशा प्रकारे. पण भगवंताचं ते शरीर त्या प्रकारे नाही. भौतिक जगामधल्या जीवाचं शरीर या प्रकारे आहे.
दुसरा गुण आहे भगवंताचा शुक्रम. भगवंत सर्व शक्तिमान आहे. भगवंत काय आहे? सर्व शक्तिमान आहेत. ते संपूर्ण 10 गुणाचं वर्णन आहे. संपूर्ण एवढंच वर्णन आहे समाजामध्ये. भगवंत कोण आहे? सर्व शक्तिमान आहे. भगवंतासमान कोणी शक्तिशाली नाहीये. जर ऑनलाईन मध्ये बघताय, आणखी व्हिडिओ बंद ठेवलेले आहेत, त्यांना विनंती आहे चालू करा. आणि काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. परत परत बोलण्याची संधी देऊ नका तुम्ही मला. तर भगवान शुक्रम सर्व शक्तिमान आहेत. तर याचा अर्थ होईल की तुम्ही जर व्हिडिओ बंद ठेवला असाल तर तुम्ही बंद करून बाकीचं कधी कार्य करता तुम्ही. हा हा पाहण्याचा दृष्टिकोन होऊ शकतो. ब्रह्मसंहितेमध्ये परम शक्तिमान आहेत. अंगाने असं सकलेंद्रियवृत्ती म्हणती पश्यंती पंथी कलयंती चरिन जगंती यशाम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंद महादेव पुरुषाम तमाम भजानी. ब्रह्मसंहिते शक्तिमान आहे. भगवंत आपल्या शरीराच्या कोणत्याही अंगाने इतर अंगाचे कार्य करू शकतात. कानाने खाऊ शकतात, डोळ्याने चालू शकतात, नाकाने कुठल्याही इंद्रियाने कुठले कार्य करू शकतात. आता जे जगन्नाथजी आहेत, भगवंतांना हात नाहीत पण भगवंत आपल्या डोळ्याने भोग स्वीकार करू शकतात. आहे का नाही? कान नसेल कुठल्या इंद्रियाने ऐकू शकतात, पाय नाहीत कुठल्या इंद्रियाने चालू शकतात. पण जीव तसा करू शकतो का? चालण्यासाठी पाय जाय पाहिजे, खाण्यासाठी तोंड पाहिजे, डोळे बघण्यासाठी डोळे पाहिजे, ऐकण्यासाठी कान पाहिजे. पण भगवंत तर तसं नाहीये. म्हणून भगवंत काय आहेत? सर्व शक्तिमान आहेत. कुठल्या इंद्रियाने कुठलं कार्य करतात. भगवंत हाताने चालवू शकतात भगवंत, पायाने वस्तू स्वीकारतात भगवंत, डोळ्याने खाऊ शकतात वगैरे वगैरे. अशा प्रकारे कुठल्या इंद्रियाने कुठलं कार्य करतात भगवंत. कोणी म्हणाले भगवंत तर मूर्तीच्या रूपाने उपस्थित आहेत, भगवंत कसे खातील? भगवंत आपल्या डोळ्याने खातात संपूर्ण. आपल्या डोळ्याद्वारे भोग स्वीकार करतात आणि आपला परत पण देतात कृपा म्हणून, प्रसाद म्हणून. अशा प्रकारे तर हे भगवंत साकारत्व आहे. अशा प्रकारे मग भगवंत आरच्या वगैरेच्या रूपाने आलेले आहेत. आणि सर्व वस्तू जे आहेत भगवंत स्वीकार करतात. श्रुती मंत्रामध्ये वर्णन आहे भगवंताचे हात पाय आपल्याला सगळे नसले तरी त्यांचे वेगळ्या प्रकारच्या अंगाने भोग स्वीकारतात, जलद गतीने धावू शकतात. भगवंताचे हात पाय नाहीत, वेगळ्या प्रकारच्या अंगाने भोग स्वीकारतात. पण हाताने करतो ना, वेगळ्या प्रकारे कानाने डोळ्याने भगवून कुठल्याही स्वीकारतात. आणि पाय नसेल तरी जलद गतीने धावू शकतात, आपल्यापेक्षा जास्त गती. अशा प्रकारे भगवंताची इमेज अंगाने सकले म्हणून भगवंताला म्हणलेलं आहे की भगवंत काय आहेत? सर्व शक्तिमान आहे. कुठल्या इंद्रियाने कुठलं कार्य करतात. आरच्या विग्रह, आरच्याची प्राण प्रतिष्ठा केलेले विग्रह. आरच्या विग्रह, आरच्या विग्रह म्हणजे काय? मंदिरामध्ये आचार्यांनी प्रतिष्ठापना केलेले विग्रह त्याला मिळाले आरच्या विग्रह. घरामध्ये पण कोणाचे असतील विग्रह, ते पण आहेत, पण ते कसं आहेत? प्रतिष्ठापना नाही आहे. त्यांना आपण काय केलेलं आहे? फक्त स्वागत केलेलं आहे, वेलकमिंग केलेलं आहे, त्याची सेवा करतोय आपण. त्याचं स्थान बोलू शकता, तुम्ही घेऊन जाऊ शकता, ते करू शकता. त्याच्यामध्ये एवढं काही मोठा अपराध नाहीये. पण हे जे आरच्या विग्रह आहेत, आचार्यांनी प्रदान प्रश्न केले विग्रह जे आहेत, काय आहेत? भगवंतापासून अभिन्न आहेत. म्हणून हे चैतन्य महापुरुष साक्षी गोपाला गेले ते म्हणले की तुम्ही आरच्या नाही, तुम्ही साक्षात मूर्ती नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्रनंदन. चैतन्य म्हणले की तुम्ही स्वतः चैतन्य भगवंत आहेत. साक्षी गोपाल दर्शन पाहिलं, तुम्ही दर्शन घेतलं तर तुम्ही आरच्या नाहीये, मूर्ती नाही, तुम्ही साक्षात स्वतः कृष्ण आहेत. तर अशाद्वारे या आरच्या वगैरे जे आहेत मंदिरामध्ये आपण पाहतो, इस्कॉन मंदिरामध्ये जे राधाकृष्ण, गौरनिताई, गोपालजी, जे काही रामकृष्ण सीता जे काही विग्रह आहेत भगवंतापासून अभिन्न आहेत. अशा प्रकारे म्हणून त्या प्रकारे त्या ठिकाणी भगवंत त्या प्रकारे सेवा होते. जर भगवंतामध्ये प्रकारे सेवा होते तर त्या प्रकारे मंदिरामध्ये आरच्या वेळी सेवा त्याप्रमाणे होते, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. ते गोलोक वृंदामध्ये जे कार्य होतात ते प्रभूच्या मंदिरमध्ये होतात. म्हणून प्रभूनाथी माझे मंदिर काय आहेत? गोलोक वृंदावन वैकुंठ आहेत, अभिन्न आहेत. तर त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर या ठिकाणी मंदिरमध्ये आपण सेवा केली पाहिजे चांगल्या प्रकारे. तर इथं आपण जर पूर्ण झालो तर मग त्या ठिकाणी जाऊ शकतो आपण. म्हणून हे जे पेंटिंग वगैरे आहेत ना, आध्यात्मिक जगाच्या खिडकी आहेत ते संपूर्ण पाहतो आपण. कृष्णलीला, चैतन्यलीला, हे विंडो आहे संपूर्ण आध्यात्मिक जगाच्या. म्हणून मंदिर जे आहेत कृपादांचे आध्यात्मिक जगापासून अभिन्न आहे. तर म्हणून आरच्या विग्रह आहे ते भगवंतापासून अभिन्न आहे. भगवंताचे मूळ रूप कृष्ण आहे. येथे चांसकला पुंसा कृष्ण असतो भगवान स्वयं. विस्तार असंख्य आहेत भगवंत, अनेक विस्तार आहेत, अंश आणि रूप अनेक विस्तार आहेत, पण त्यांचं मूळ रूप आहे कृष्ण. त्याच्यापासून अनेक विस्तार रूप आहेत, 10 अवतार आहेत, अनेक अनेक अवतार आहेत अशा प्रकारे. पण त्याचं मूळ रूप आहे कृष्ण आहेत, त्याचे विस्तार अनेक आहेत. बलराम, राम, नरसिंह, वराह असे अनेक भगवंताचे रूप आहेत.
त्याचप्रमाणे आरच्या विग्रह त्यांचे विस्तार रूप आहे. आरच्या विग्रह पण भगवंताचे विस्तारित रूप आहे. भगवान स्वतःला विस्तारित करतात. भगवान गोलकमध्ये राहतात, पण आपल्या आरच्या विग्रहाचे रूपाने भगवंत या ठिकाणी येतात. कारण आपण गोलकमध्ये जाऊ शकत नाही, जाण्यासाठी आपण पात्र नाही. ह्या जीवाचा उद्धार कसा होणार? तर ह्या जीवाचा उद्धार करण्यासाठी भगवंत या धामामधून आरच्या विग्रहाचे रूपाने या ठिकाणी येतात. स्वरूप आहेत. याची पूजा करून मानव तात्काळ भगवंताची प्राप्ती करू शकतो. केवळ आरच्या विग्रहाची पूजा करून. कुठले आरचे विग्रह? राम, नरसिंह, वरा, कृष्ण, बलराम, हे गौरनीताई जे आहेत, जगन्नाथ बलदेव सुभद्रा, जे प्रभुपादांनी जे केलेले आहे, हे मूळ भगवंताच्या विग्रहाची स्थापना करून घरामध्ये वगैरे ठेवून त्याची सेवा करून ते आपण करू शकतो. तर जे मंदिरामध्ये आरच्या विग्रह आहेत स्थापन केलेल्या आचार्यांनी, ते तर स्वतः भगवंत साधून नाही, पण आपल्या घरामध्ये पण तुम्ही ते केलं असेल, म्हणजे त्या भावाने तुमची सेवा केला, काही प्राणप्रश्राप केलेली नाही, तुम्ही त्याची सेवा केली, तर तीच कृपा जी आहे तुम्हाला पण प्राप्त होऊ शकते भगवंताची. अशा प्रकारे भगवंत सेवा स्वीकार करतात. तर ते आपल्या सर्वव्यापक शक्तीद्वारे सेवा स्वीकारतात. आपल्या सर्वव्यापक शक्तीद्वारे भगवंत काय करतात? ते सेवा स्वीकारतात, आणि अशा प्रकारे आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. तर ही भगवंताची काय आहे? शक्ती आहे. शुक्रमान म्हणजे शुक्र म्हणजे शक्तिमान आहे भगवंत. तिसरा आहे भरता, म्हणजे पालन करता. भरता म्हणजे बैंगन भरता नाहीये या ठिकाणी, भरता भरता. तर भरता म्हणजे पालन करता. भगवंत पालन करणारे आहेत. तर कशा प्रकारे पालन करता भगवंत? भगवंत अनादी काळापासून सर्वांच्या गरजा पूर्ण करत आहेत. सर्वांच्या गरजा काय पाहिजे आपल्याला? हवा पाहिजे, पाणी पाहिजे, प्रकाश पाहिजे, सर्व. एक दिवस जर सूर्य नाही गवला तर काय होईल परिस्थिती? एक दिवस हवा नाही आली, नंतर पाणी नाही, पाऊस पडला नाही, काय होईल? सर्व भगवंत पुरवतात आपण. अशा प्रकारे समुद्रात तर काय पाणी पिऊ शकणार नाही. तर सर्व भगवंत अनादी काळापासून काय करतात? सर्वांच्या गरजा पूर्ण करतायत. 84 लाख युनिटच्या जीवाच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. हे यथा महाप्रपंच होते. जीव म्हणतो की मला हे पाहिजे, भगवंत म्हणतात, ठीक आहे, ते घे. ते पाहिजे, ते सर्व काही प्रदान करतात भगवंत. अशा प्रकारे उदाहरण दिलेलं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश व्हायचे असेल तर आवश्यक योग्यतासोबत ती पदवी बहाल करणारा अधिकारी संमती लागते. तशाच प्रकारे प्रत्येक वस्तू प्राप्तीसाठी योग्यतेचा सोबत भगवत कृपा ही आवश्यक आहे. ते सांगितलं की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हायचं असेल तर त्यासाठी दुसऱ्या जो न्यायाधीश आहे ती तुम्हाला पदवी बहाल करतो, की ठीक आहे तुझी पात्रता आहे, तू हे करू शकतोस. तर त्याच प्रकारे अशाच प्रकारे वस्तू प्राप्तीसाठी योग्यतेचा सोबत भगवत कृपा लागते. काही वस्तू प्राप्त करायच्या तुम्हाला, अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे, हे सर्व पाहिजे, तर त्याची भगवंताची कृपा आवश्यक आहे. नुसतं पैसे देऊन तुम्ही खरेदी करू शकणार नाही. पैसे पण प्राप्त करण्यासाठी भगवंताची कृपा आवश्यक आहे. भगवंताची कृपा नसेल काही प्राप्त करू शकणार नाही आपण. म्हणून सर्व प्रकारे भगवंतच पालन करते आपले. भरता भरता महेश्वर सर्व पालन करते भगवंतच आहेत. भगवंताच्या कृपेशिवाय काही होऊ शकत नाही. प्रत्येक आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? भगवंताची शरणागती घेऊन भगवंताच्या आदेशात आपल्याला पालन केलं पाहिजे. भक्तांना विनंती आहे त्याने परत त्यांचे व्हिडिओ चालू ठेवावे सर्वांनी, नाहीतर तुम्हाला ऑप्शन केलं जाईल. सामान्यतः जीवाला माहित नसते की भगवंताजवळ काय मागावे. सामान्य जीवाला माहित नसते. चालू ठेवा, काही हरकत नाही. तुमचा काही जास्त जळणार नाही इंटरनेट, काय लागायचे काही प्रश्न नाही. सामान्य हे सवय ठेवायची प्रत्येकाला आपल्याला, त्याशिवाय क्लास होणार नाही. प्रत्येक नियमच आहे, प्रत्येकाला बोलणार नाही मी. तर प्रत्येकाने व्हिडिओ चालू ठेवायचा आहे. कुठल्या प्रकारची माताजी प्रभूजी काय ह्याची गरज नाही तुम्हाला. या ठिकाणी सर्व भक्त आहेत आपल्या ठिकाणी. सामान्य जीवाला माहित नसते की भगवंताजवळ काय मागावे. भगवंताजवळ काय मागावे माहित नसतं. कोणी म्हणलं की रोटी कपडा मकान मागेल, तुम्हाला रोटी द्या, कपडा द्या, हे द्या. तर जेव्हा जीव स्वरूपस्थितीचा असतो, स्वरूपस्थिती आपली स्वरूपस्थिती काय? जीवेर स्वरूप आहे कृष्ण पिता असते. स्वरूप नाही व्यवस्थित. कोणाला विचारलं कोण तुम्ही कुठल्या व्यवस्थित आहात का तुम्ही, विचारतात ना कसं काय चाललंय, व्यवस्थित आहे का, हवार येऊ विचारतात ना. आपण म्हणतो ओके. कृपालाने विचारलं की तुम्ही कसे आहात, कृपाल म्हणले की अमेरिकेमध्ये विचारले की तुम्ही कसे आहात, तर ओके.
प्रभुपाद म्हणले यू आर नॉट ओके, आय एम ओके बट यू आर नॉट ओके. मी ठीक आहे पण तुम्ही ठीक नाहीये. कारण ठीक कधी होईल, भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही लागाल. स्वरूपेण व्यवस्थित हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित. स्वरूपेण व्यवस्थित अवस्था काय आपली भगवंताची सेवा. भगवंताच्या भक्तीमध्ये आम्ही लागतो तर ती खरी व्यवस्था आहे. जेव्हा जीव स्वरूप स्थितीमध्ये असतो, स्वरूप स्थितीची काय आहे, भगवंताची सेवा करून, जेव्हा भगवंताची दिव्य संगत प्राप्त करून प्रेमय सेवेची प्रार्थना करून तो भगवत धामात जातो, तर ती खरी स्वरूप स्थिती आहे त्याची असते. जीवाची स्वरूप स्थिती काय, जीवेला स्वरूप आहे कृष्ण. डॉक्टर, इंजिनियर, वकील स्वरूप स्थिती नाहीये. मला विचार तुम्ही कोण आहात, तर म्हणाले की मी मनोहर दास आहे, मी आहे, तू आहे सगळे. पण आपण तो आहे का, नाहीये. तू उपाधी दिलेली आहे आपल्याला. तर आपण कृष्णदास आहोत, कृष्णाची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. तर भगवंताजवळ हे काय मागावे जीवाला माहित नसतं. भगवंताला कसे मागू शकतो, प्रेमय प्रार्थना करून, तो भगवंताची संगत करून भगवंताच्या धामातून जातो. तर ही प्रार्थना कधी करू आपण, त्यावेळी भगवंताची भक्ती करू. कृष्णदास बिंदास, मायादास सदा उदास, अशा प्रकारे भगवंताची भक्ती केली तर आपण भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. तर आपण तिसऱ्या पाहत होतो की कशा प्रकारे भरता पालन करतायत भगवंत. सर्वांना माहित आहे की सर्वांचे पालन करता भगवंत आहेत. आपले माता पिता पण त्याचे पण भगवंत पालन करतायत. 15 मिनिटं झाली. फक्त भगवंताच्या गुणाचं वर्णन आहे. परिभू सर्वात महान आहे, कोणीही त्यांच्या समान व त्यांच्यापेक्षा मोठा नाही. कोणीही त्यांच्या समान व त्यांच्यापेक्षा मोठा नाही. सर्वात मोठे कोण आहेत, भगवंत आहेत. जीव भिकारी आहे, भगवंताकडे मागतो. काय मागतो, जीव भिकारी आहे, भगवंताकडून मागतो की हे द्या, ते द्या, ते द्या, सर्व मागतो. भगवंत धनी व्यक्ती आहेत, जीव भिकारी आहे. जर जीव जर पूर्ण नाही असेल तर भगवंताकडे मागणार नाही. पण जीव भिकारी आहे, भगवंता म्हणतो की धनम देवी, पुत्रम देवी, हे दे, ते दे, मागतो संपूर्ण. जर भगवंता व्यक्ती समान सर्व शक्तिमान सर्व असते तर याचक नसता. तर जीव भगवंता समान असता तर कधी भिकारी भीक मागितला नसता. आपण जर भिकारी आहोत, काय म्हणतो भगवंता द्यायची भीक मागतो आपण. पण ते पण समजलं पाहिजे की भगवंता आपण काय मागितलं पाहिजे, भक्ती मागितली पाहिजे आपण. मुक्ती सुद्धा मागितली नसती, तर याचक नसतो तर मुक्ती सुद्धा मागितली नसती. पण आपण भक्ती मागतो, मुक्ती मागत नाही. म्हणून ज्यावेळेस हे बिरमंगल ठाकूर म्हणतात की ज्यावेळेस मी भक्ती करतो भगवंताची, तर मुक्ती देवी येऊन माझ्या घरी पाणी भरते. सायुज्य, सालोकी, साराची या 5 प्रकारच्या मुक्ती आहेत अशा प्रकारे. तर ती मुक्ती येऊन माझ्या घरी पाणी भरते. म्हणजे मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, तुम्ही भक्ती केली पाहिजे. जोपर्यंत याचक आपल्या आध्यात्मिक स्थितीला जाणत नाही तोपर्यंत तो परिकल्पित मुक्ती व इंद्रिय सुख मागतो. माझी स्थिती काय आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मी काय केलं पाहिजे, तोपर्यंत तो जाणत नाही. तोपर्यंत तो काय मागेल, अनेक अनेक प्रकारच्या गोष्टी मागेल. ज्या प्रकारे लहान मुलगा आहे, किराणा दुकानामध्ये काय मागेल, तो बिडी, सिगारेट अनेक काही वस्तू मागू शकते. अशा प्रकारे इंद्रिय सुख, मुक्ती वा इंद्रिय सुख मागतो. तर जीवाने भक्ती सोडून बाकीच्या गोष्टी मागणे म्हणजे काय, इंद्रिय सुखाच्या साधने मागण्याप्रमाणे आहे. पण त्याला माहिती आहे की भगवंत सर्वापेक्षा महान आहेत आणि सर्वांच्या गरजा ते पूर्ण करू शकतात. म्हणून त्यांनी भगवंताला मागितलं पाहिजे काय पाहिजे. पाचवा आहे आत्मनिर्भर. भगवंत आत्मनिर्भर आहेत, कुणावर निर्भर नाहीत. 5,000 वर्षापूर्वी कृष्ण अवतरी व लीला केल्या. बालपणात त्यांनी बाहेरून शक्ती न घेता अगासूर, बकासूर, शक्तासूर या सगळ्या असुरांचा वध केला भगवंत आहे. भगवंताने शक्ती कधी विकत घेतली नाही. भगवंत मला शक्ती द्या, मला असुराचा वध करायचा आहे, केले का भगवंताने, असं नाही. स्वतः शक्तिमान होते, छोटेसे बालक आहेत. पुतना राक्षसाचा वध केला, 6 दिवसाचे होते बालक. कुणी आहे बालक 6 दिवसाचा असताना पुतना राक्षसाचा वध करेल. त्यागासूर, बगासूर, शक्तासूर हे भगवंत हे 3-4 वर्षाचे होते फक्त. लीला केल्या भगवंताने, असुराचा एवढा वध केला अशा प्रकारे. म्हणून भगवंत काय, आत्म वजन उचलण्याचा कसा आहे सरळ करता गोवर्धन पर्वत उचलला वयाच्या 7व्या वर्षी, 7 दिवसांनी 7 रात्र. आत्मनिर्भर भगवंत. भगवंताने म्हणलं नाही अरे बरेवासी या तुम्ही थोडं काठी लावा खालून मी पकडणार आहे, नाही. स्वतः भगवंत आत्मनिर्भर आहे. अशा प्रकारे सामाजिक निंदेचा विचार करणं करता गोपिकाबरोबर रासलीला केल्या. लोक म्हणतात अरे कृष्णाने काय केलं, रासलीला केली, दुसऱ्याच्या पत्नीबरोबर नृत्य केलं. अशा प्रकारे योग्य आहे का, साध्या माणसाने जर केलं लाभ लावून आमच्या बारे कसा व्यक्ती तर भगवंताने रासलीला केली. मग कुठल्याही निंदेचा विचार केला नाही. तर भगवंताने त्यांना आनंद देण्यासाठी ही लीला केली संपूर्ण अशा प्रकारे वयाच्या 8व्या वर्षी. अशा प्रकारे पहिल्या भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला, नंतर हे 8व्या वर्षी या भगवंताने रासलीला केली.
गोपी काम भावने त्यांच्याजवळ गेल्या असल्या तरी गोपींची पूजा कठोर संन्यासी चैतन्य महाप्रभूंनी केली आहे. गोपींनी भगवंताची पूजा हे काम असल्याने गेल्या होत्या. चैतन्य महाप्रभू म्हणतात की आराध्य भगवान परिचित तथा वृंदावनम रम्या काचित उपासना वर्गे नावा कल्पिता. चैतन्य महाप्रभू स्वतः श्री संन्यासी आहेत. त्यांनी कधी पण असं श्रीसंगाला यांनी गुणगान केलं नाही, पण गोपींचं वर्णन केलं चैतन्य महाप्रभूंनी. कारण गोपी सर्वात श्रेष्ठ भक्त आहेत अशा प्रकारे. म्हणून भगवंताकडे अनेक अनेक प्रकारचे झाले ते आपण भक्ती सामसूच्या पहिल्या याच्यामध्ये चर्चा करणार आहोत आपण. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू गुणगान करतो गोपीची. अशा प्रकारे भगवंत आत्मनिर्भर आहे, कुठल्या प्रकारच्या निंदेचा ते विचार करत नाही. भगवंत शुद्ध आहेत, सदैव शुद्ध आणि अदूषित आहेत. भगवंत सदैव शुद्ध आणि अदूषित. भगवंत कधी दूषित होत नाही. तसं मी सूर्याचं उदाहरण दिलं. भगवंत आपोआप विद्या आहेत, पापापासून मुक्ती देणारे आहेत. भगवंत पापापासून मुक्ती देणारे आहेत भगवंत. त्यांना अशुद्ध वस्तूने स्पर्श केला तर देखील शुद्ध होते. भगवंतांना अशुद्ध वस्तूने स्पर्श केला तरी ते शुद्ध होते. तर एवढे भगवंतापणे शक्य आहे. बाकी कुठली वस्तू अशी आहे, आता ते पूर्ण दरवाजा बंद करा, एसी बाहेर जाईल. तर भगवंत संपूर्ण नेहमी आपोआप विद्या आहेत, शुद्ध कुठल्या प्रकारच्या पापासून मुक्ती देणारे आहेत आणि त्यांना स्पर्श केल्याने शुद्ध होतात. उदाहरण दिलेलं आहे भगवद्गीता 9 अध्याय 30 आणि 31 श्लोक. भक्त दुराचारी वाढत असला तरी त्याला शुद्ध मानला पाहिजे, कारण तो भक्ती मार्गावर आहे. आपे चेतू दुराचारो भजते म्हणून का बामाने भाग साधुरे व समंतने सम्यक भेटायचं. भक्त दुराचारी भक्ती करतोय, काय कारण तो भक्ती मार्गातून बाहेर बाहेर गेला, ट्रॅक पटली झाली त्याची, तरी पण त्याला भक्तच म्हणलं पाहिजे. कारण त्याने भक्ती केलेली आहे, भक्तीला कधी नाश होत नाही, परत येऊन तो राहिलेली भक्ती तो पूर्ण करेल. अशा प्रकारे तर भक्त भगवंताच्या आपाप वृत्तीमुळे असे घडते. भगवंत आपाप विद्या आहे. कुठल्या सूर्य पृथ्वीवर अनेक घाणेरड्या जागी ते पाणी काढून टाकतो. गटारामध्ये आहेत, समुद्रामध्ये, पण सूर्य आपली जंतुनाशक्तीने दुर्गंधित वस्तूलाही शुद्ध करतो. घाणेरड्या जागेतील जंतुनाशक्तीने दुर्गंधित वस्तूलाही शुद्ध करतो. पण सूर्य कधी दूषित होतो का? नाही, सूर्य नेहमी शुद्धच राहतो. जर सूर्य इतका शक्तिमान आहे तर भगवंताच्या सामर्थ्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. जर सूर्य इतका शक्तिशाली आहे तर भगवंताच्या सामर्थ्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. विभाग 2 आहे. तर हे संपूर्ण भगवंताच्या बाहेरचं वर्णन होतं की कशा प्रकारे भगवंत हे संपूर्ण हे आहेत. आणि शेवटचा विभाग आहे विभाग 2. 5 मिनिटांमध्ये संपूर्ण, जास्त वेळ नाही. तर विभाग 2 आहे. या ठिकाणी दुसरा क्लास होणार आहे 5 मिनिटांमध्ये. भगवंताचे दिव्य गुण कोण स्वीकारत नाही. तर ही भगवंताची संपूर्ण दिव्य गुण आहे. महाभाग स्वीकारतो. भगवंतामध्ये किती प्रकारचे? 10 प्रकारच्या गुणाचं वर्णन करा तरी संपूर्ण आकायांपासून शेवटचा जो गुण आहे, कुठला भगवंताचा गुण? शुद्ध, आपाप विधम शुभम. आणि अशा प्रकारे संपूर्ण हे जे 6 गुणाचं वर्णन झाले का? 6 गुणाचं वर्णन त्यानंतर झालं नाही का? ठीक आहे, 6 गुणाचं वर्णन होतं, पण आपल्या ह्याच्यामध्ये पूर्ण आहे, स्लाइड मध्ये पूर्ण आहे, पण ह्याच्यामध्ये 6 वर्णन आहे. बाकीचे ठीक आहे, तुम्ही स्लाइड किंवा तुमच्या नोट्स मध्ये दिलेलं नाही ना, किंवा पुस्तकामध्ये आहेत, पुस्तकामध्ये विभाग 2 आहे. भगवंताचे दिव्य गुण कोण स्वीकारत नाही? कनिष्ठ अधिकारी स्वीकारत नाही. कनिष्ठ अधिकारी भगवंताचे दिव्य गुण स्वीकारत नाही, कारण त्यांना श्रुती मंत्राचे ज्ञान नाही. श्रुती स्मृती पुराण आदी गीता भागवताला ज्ञान नाही, म्हणून तो भगवंत हे आहेत हे स्वीकारत नाही. म्हणून ते आरच्या विग्रहाला भौतिक तत्व निर्मित वस्तू म्हणतात. म्हणून तो आरच्या विग्रहाला काय म्हणतो? लाकडापासून, दगडापासून, मातीपासून बनलेला विग्रह आहे. भगवंत सच्चिदानंद अशा प्रकारे तो कनिष्ठ अधिकारी. पण सर्व शक्तिमान भगवंत जड वस्तूला आध्यात्मिक कसा बदल करू शकतात, पण त्याला एवढं माहित नाही की भगवंत ज्यामध्ये प्रवेश करतात तर ते भौतिक वस्तू पण दिवे होऊन जाते. लाकूड जगन्नाथ बनते, पितळ जे आहे गौरनेता राधाकृष्ण बनतात, मातीचे विग्रह ते पण विग्रह बनतात. अशा प्रकारे मार्बल दगड आहे ते पण विग्रह बनतात. अशा प्रकारे भौतिकच्या अध्यात्मामध्ये त्याचं परिवर्तन करू शकतात. अशा प्रकारे तरी कनिष्ठ अधिकारीचा हे आहे, तो भगवंत दिव्य गुण स्वीकारत नाही. दुसरा आहे अल्पज्ञ. भगवद्गीता 9 अध्याय 11-12 श्लोक. अवजानते मुळा मानुषी तर मासरिता परमभाव मजानंतो महोत पशु. भगवंत अल्पज्ञानाची पतित अवस्थेची कीव केली आहे. जे मूळ लोक आहेत, नाराज लोक आहेत, त्याची भगवंतांनी कीव केली आहे, त्याच्यावर दया केली आहे भगवंतांनी. की भगवान म्हणतात की मी स्वतः अशा रूपाने येतो
पण हे लोक म्हणतात की भगवान तुम्ही निराकार आहात अशा प्रकारे, सर्व समान तुमचा जन्म झालेला आहे, साधारण मनुष्यपणे समजतात अशा प्रकारे. भगवंतांना त्यांच्यावर दया येते अशा प्रकारे कथावश म्हणून येतो या ठिकाणी. पण हे लोक म्हणतात की तुम्ही निराकार आहेत. भगवान म्हणतात की स्वतः मी स्वीकार करतो पत्रम पुरुषम फलम तोयम. पण तुम्ही म्हणता की नाही भगवान स्वीकार करत निराकार आहेत. तुमच्या आराधनेला काय अधिकार आहे? भगवंताचं वचन मान केलं पाहिजे ना. भगवान म्हणतात मी स्वीकार करतो, की भगवान निराकार आहेत अशा प्रकारे. भगवान मनुष्यापर्यंत अवतरित होतात असे म्हणतात. त्यांची पत्या असते कारण भगवंताबरोबर असलेल्या संबंधाची विस्मृती. कारण भगवंताचा संबंध आहे त्यांचा तुटलेला आहे, म्हणून ते अल्पज्ञ आहेत. तर ज्ञानी कधी होतील? भगवंताचा संबंध त्यांनी जोडला पाहिजे. आणि ते संबंध म्हणजे काय? भगवंताची भक्ती आहे. तिसरा आहे माया मोहित. भगवंता दुसऱ्या अध्यायाचे माया मोहित व्यक्ती भगवंताची इतर वस्तू मागतात. माया मोहित जो जीव आहे, दुसरा अध्यायाचा 41 श्लोक कुठला आहे? मोबाईल मध्ये काढा, तुमचा आहे का? 2.41 मायामुक्त जीव कुठला श्लोक आहे तो? काहीतरी दुसरा अध्यायाचा 41 श्लोक. तर तो व्यक्ती भगवंताची इतर वस्तू मागतो, भगवती सोडून तो बाकीच्या वस्तू मागतो. भगवद्गीता 7व्या अध्यायाचा 5 ते 7, 5, 30 आणि 31 श्लोकामध्ये पण वर्णन आहे कशा प्रकारे बहिरंगा शक्तीच्या क्षणिक सौंदर्याने मोहित व्यक्ती भगवत धामात परे जाणे जीवाचे खरे देव सोडून स्वतः चगळण्याप्रमाणे अनेक योजना आपण परिस्थिती बरोबर जमून घेणार. पुन्हा पुन्हा चरविता चरवणाना हा श्रीमद भागवतचा श्लोक आहे. प्रल्हाद महाराज म्हणतात की भौतिकवादी लोक आहे काय करतात, ते चगळलेला आहे परत परत चगळतात. म्हणजे भौतिक जो सुख आहे ते स्वतः चगळल्याप्रमाणे हे आहे. कुठला श्लोक आहे तो? भगवद्गीता 2:41. व्यवसाय में का बुद्धी रेखा कुरु मंडन. तर अशा प्रकारे व्यावसायिक व्यक्ती आहे तो काय करतो? भगवंताचं हे करतो, केंद्र करतो. पण बाकीचे लोक जे आहेत अनेक वस्तू मागतात. भगवंत इतके दयाळू आहेत की जीवात्म्या इच्छेनुसार वरदान देतात. जर एखाद्या जीवाला नरकवास भोगायचा असेल तर त्याकरता भगवान कुशाल परवानगी देतात. एखाद्या जीवाला नरकवास भोगायचा असेल भगवान त्याला कुशाल परवानगी देतात. पण एखाद्या व्यक्ती म्हणजे मला भगवंत धामाची प्राप्ती करायची आहे तर भगवान त्याला शक्ती प्रदान करतात. हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा. तर या ठिकाणी आपण हरे थांबू. या कृष्णा. थँक्यू. ठिकाणी हरे कृष्णा प्रभुजी. सर्वांना विनंती आहे चांगला अभ्यास हरे करा. थँक्यू. कृष्णा प्रभुजी. आणि आपण नंतर मग सर्वांच्या इच्छेनुसार आपण 23 तारखेला भेटू. 17 तारखेला नाही तर त्यानंतर 23 का 24 संडे, 24 तारीख, 24 तारखेला संडे, 24 तारखेला 24 तारखेला भेटू. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी 17ला सुट नाहीये का क्लास? बऱ्याच भक्तांची इच्छा आहे की नंदोत्सव आहे, दिवसभर कार्यक्रम आहे त्यांचा, म्हणून आम्ही 17ला. माझी तर इच्छा आहे जर 20-25 लोक जर उपस्थित असतील तर मी देण्यासाठी हरकत आहे. मला काही प्रॉब्लेम हा हरकत नाही, सर्वांची इच्छा आहे. पण आपली परीक्षा जी आहे 12 ऑक्टोबरला होणारी लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर तुम्हाला 15 दिवस वेळ दिलेला अभ्यासासाठी. 12 ऑक्टोबर. हा तर त्या अगोदर अभ्यास करा तुम्ही सर्व प्रकारे. आता 15 दिवस तुमच्याकडे वेळ आहे. झालेले संपूर्ण 8 श्लोकाचा मंत्राचा पूर्ण अभ्यास करा. नंतर मग पुढची बाकीचे किती आता फक्त 10 मंत्र राहिलेले आहेत ते 3 किंवा 4 आपल्या क्लासमध्ये पूर्ण होतील. 4 किंवा 5 मध्ये. ठीक आहे. हो तर आता 8 झाले, आणखी 10 बाकी आहेत. तर 5 प्रत्येक हा 18 अध्याय नाही, 18 मंत्र आहेत ते माझे.